सर सुरू करा. हाँ सर. स्वागतम स्वागतम स्वागतम. श्री बिंजानी नगर महाविद्यालय नागपूर येथील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागातर्फे मी प्राध्यापक किशोर नेताम आपणा सर्व विद्वान मंडळीचे या आभासी पद्धतीने होऊ घातलेल्या व्याख्यानात स्वागत करतो. आमच्या पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाने व्याख्यान मालिका सुरू केलेली आहे. यांची सर्वांना प्रचिती आहेच. या व्याख्यान मालिकेचे आजचे दुसरे सत्र. अर्थातच या व्याख्यान रूपी पुष्पमाळेतील दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आदरणीय अतुल काहते सर आपल्यात उपस्थित आहेत. त्यासोबतच आमचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मेत्रे सर, तत्वतच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप तुंडवार सर आणि आपण सर्व विद्वान मंडळीचे या श्रावण मासातील हरित तृणाने स्वागत करतो. आजच्या या व्याख्यानाचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे आजच्या व्याख्यानाचा विषय हा थोडा नाविन्यपूर्ण आणि देशाबाहेरील आहे. ज्याप्रमाणे बेडूक एका विहिरीत राहते तेव्हा त्या बेडकाला ती विहीर म्हणजे जणू जग वाटू लागते. पण पावसाळ्यात विहीर जेव्हा तुडुंब भरत असते तेव्हा ते बेडूक बाहेर पडते आणि तेव्हा कुठे त्याला खऱ्या जगाची प्रतिमा कळत असते. मनुष्याने सुद्धा तसेच आहे. मनुष्य स्वतःच्या देशापलीकडे विचार करत नाही तेव्हा इतर देशात काय सुरू आहे याची कल्पना आपल्याला यावी. एवढेच नव्हे तर अलीकडच्या काळातील इतर देशातील वाद व संघर्ष विकोपाला गेला आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात या विषयाचा अभ्यास करीत असताना आपल्याला ही बाब प्रकर्षाने जाणवतं. त्याच अनुषंगाने आधुनिक काळात सुरू असलेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष जगात चर्चेचा विषय बनलेला आहे. तेव्हा ही केवळ चर्चा न राहता त्यातून काही मार्ग निष्पन्न काढता येतील काय किंवा त्या मागच्या कारणाचा मागोवा घेण्यासाठी आपल्या या विषयातील तज्ञ व्यक्ती उपस्थित आहेत. भारतीय संस्कृतीचे प्रतीक आणि स्वास्तिक आणि म्हणूनच एक प्रास्ताविक म्हणून या कार्यक्रमाला पुढे घेऊन जात असताना मी आमंत्रित करतो प्राध्यापक भास्कर वाघाडे सर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. भास्कर वाघाडे सर. हॅलो. हा सर, आवाज येतोय? आवाज येतोय. श्री बिंजानी नगर महाविद्यालय नागपूर पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाकडनं आयोजित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्यावर आधारित व्याख्यानमालेचे आज द्वितीय पुष्प ज्यांच्याकडनं गुंफलं जात आहे ते श्री अतुल काहते सर आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन वाद या विषयावर चर्चा करणार आहेत. ज्यांच्या प्रेरणेमुळे ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुजित मैत्रे सर, तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख व आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर संदीप तुंडुरवार सर व महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र. आजचे प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले अतुल काहते सर इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाबाबत चर्चा करणार आहेत. 1917 मध्ये झालेल्या बॅलफोर करारानुसार पॅलेस्टाईन मध्ये ज्यू लोकांसाठी अधिवासांचं ठिकाण हे ब्रिटिशांच्या मध्यस्थीने एक प्रकारे त्यांना जागा मिळून दिलेली होती. खरे पाहता राजकीय अभ्यासक गार्नर यांनी राज्य निर्मितीचे जे घटक सांगितले त्या घटकांमध्ये लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौम सत्ता आणि सरकार यामधील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे भूप्रदेशांचा आहे. जो वंशीय लोक अनेक वर्षांपासून भूप्रदेशांपासून अलिप्त होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक भागात या वंशांचे लोक विस्कळीत झालेले आपल्याला दिसून येतात. पहिल्याच महायुद्धात ज्यू धर्मीय लोकांमुळेच जर्मनीचा पराभव झाला असा गैरसमज करून घेतलेल्या हिटलरनी जर्मनीतील तसेच युरोपातील अनेक ज्यू धर्मीय लोकांना गॅसच्या चेंबरमध्ये डांबून मारले गेले.
तर काही ज्यूवंशीय लोक भयभीत होऊन निर्वासित होऊन इतरत्र भटकत राहिले. 1947 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावानुसार ज्यूसाठी पॅलेस्टाईनच्या जमिनीवरील इस्रायल या देशांची स्थापना करण्यात आलेली होती. अरब हे पॅलेस्टाईनचे मूळ निवासी होते. ज्यावेळी पॅलेस्टाईन आणि इस्रायल असं विभाजन करण्यात आलेलं होतं त्यावेळी ज्यूची लोकसंख्या असलेला भाग हा इस्रायलला देण्यात आलेला होता आणि ज्या ठिकाणी अरबी लोकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं तो पॅलेस्टाईनला देण्यात आलेला होता. यासोबतच जेरुसलम नावाचं एक शहर तो मुद्दाही खूप किचकट काळाच्या ओघात निर्माण झालेला होता, कारण येथे निम्मी लोकसंख्या ही मुस्लिम तर निम्मी ज्यूची होती. त्यामुळे या भागात आंतरराष्ट्रीय भागांवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवण्यात आलेलं होतं. जवळपास 7 दशकांपासून या दोन देशातील वाद आजही त्याच प्रमाणामध्ये सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त राष्ट्रांकडनं या राष्ट्रांची विभागणी होताच इजिप्त किंवा सिरिया, इराक, फ्रान्स आणि जॉर्डन या देशांनी इस्रायलवर तत्कालीन काळामध्ये हल्ले केलेले होते. इस्रायलने धैर्याने या युद्धांचा सामना केला आणि या देशांना पिटाळून लावलं. परिणामी याशिवाय त्या देशांची जमीन सुद्धा इस्रायलने स्वतःच्या ताब्यात घेतलेली होती. एक प्रकारे इस्रायलने साम्राज्यवादी धोरणाचा केलेला तो पुरस्कार आपल्याला दिसून येतो किंवा स्वीकार दिसून येतो. 1947 मध्ये मिळालेल्या भौगोलिक क्षेत्रफळांपेक्षा अधिक क्षेत्रफळ आक्रमक साम्राज्यवादातून इस्रायलने तत्कालीन काळात मिळवलेलं दिसून येतं. खरा जो प्रवास सुरू झाला इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा तो जवळपास 2 टप्प्यांमध्ये आपल्याला दिसतोय. म्हणजे जवळपास 1987 पासून 93च्या कालखंडांमध्ये हा इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या संघर्षांचा कालखंड आपण मानत असतो. म्हणजेच या काळामध्ये PLO आणि दुसरी जी संघटना होती म्हणजे एक प्रकारे दहशतवादी संघटना म्हणून काम करत आहे ती म्हणजे हमास. या दोन संघटनाचा उदय झाला. पर्टिक्युलर PLO पेक्षा हमासची जी विचारधारा होती ती विचारधारा वेगळ्या स्वरूपाची आपल्याला दिसून येते. हमासने इस्रायलचा तीव्र विरोध आणि इस्रायलला मान्यता देण्यासाठी सुद्धा नकार केलेला होता. पर्टिक्युलर हमासने इस्रायलला मान्यताच दिलेली नाही की तो वेगळं राष्ट्र आहेत म्हणून. काळाच्या ओघात निर्माण झालेला हा आक्रमक राष्ट्रवाद विचार प्रणालीने राजकीय पक्षांनी सुद्धा तसेच धोरण काळाच्या ओघांमध्ये वापरलेले दिसून येते. सध्याच्या काळांमध्ये सुरू असलेला जेरुसलमचा मुद्दा महत्वाचा आहे, कारण या शहरांमध्ये धार्मिक विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजे ज्यू, ख्रिश्चन, त्यासोबतच मुस्लिम धर्मांचे सुद्धा ते एक धार्मिक स्थळ सुद्धा राहिलेले आहे आणि त्यामुळे इस्रायलने हे शहर स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आपल्याला दिसून येतं. संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार सुद्धा हे शहर इस्रायलला देण्यात आलेलं नाही, पण इस्रायलकडून हीच आपली राजधानी आहे असा दावा केला जात होता आणि जगांकडनं सुद्धा या जेरुसलमला इस्रायल बाबत मान्यता अद्यापही देण्यात आलेली नाही. हे सुद्धा एक महत्वाचं दिसून येतं. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आपल्याला दिसतोय तो म्हणजे पॅलेस्टाईनचा विस्थापनाचा मुद्दा. कारण जवळपास पॅलेस्टाईन मधलं जे वातावरण चिघळलं त्या वातावरणामुळे अनेक पॅलेस्टाईन लोक हे आजूबाजूच्या परिसरामध्ये विस्कळलेले आहेत आणि त्यामुळे जर कदाचित भविष्यात कुठेतरी इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा शांतता करार झाला तर पॅलेस्टाईनचे नागरिक पॅलेस्टाईनमध्ये परत बोलवावे अशी सुद्धा त्यांची एक शिफारस आहे. परंतु त्या संदर्भात इस्रायल त्यांना सहकार्य करत नाही किंवा दुसरी गोष्ट तो इस्रायलच्या नियंत्रणामध्ये असलेला भाग म्हणून आपल्याला दिसून येतो. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा एक प्रकारे ज्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तानचा जम्मू काश्मीर बाबतचा वाद तो आपल्याला जेरुसलम मध्ये दिसून येतोय.
आणि सेम सिच्युएशन त्या ठिकाणी भारतामध्ये जसं दुहेरी राज्य सिद्धांताची परिस्थिती होती तीच तिथे सुद्धा मान्य करावी. कारण ज्याप्रमाणे इतिहासामध्ये ज्यूचा जसा नरसंहार झाला तसाच काळाच्या ओघांमध्ये पॅलेस्टाईन चा मूळ नागरिकांचा होताना सुद्धा दिसून येत आहे. वरील चर्चेच्या विषयावरून इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष सुरू असलेला दिसून येत असला तरी काळाच्या ओघांमध्ये आणि अनेक ताज्या घटना आपल्याला त्याबाबत दिसून येतात की अनेक वेळेस त्या जेरुसलम मध्ये होत असणारा जो संघर्ष आहे तो त्या संघर्षांमुळे इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांचा नाहक बळी जाताना आपल्याला दिसून येतो. इतके बोलून मी माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद भास्कर सर. आपल्या या प्रास्ताविकेतून सर्वांना व्याख्यानामागची पृष्ठभूमिका समजलीच असेल. या व्याख्यानामागचा मागोवा सर आपण या आपल्या समृद्ध वाणीतून आमच्या समोर अगदी समर्पक शब्दामध्ये मांडले त्याबद्दल आपले मनस्वी आभार. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुजित मित्रे सर यांना स्वागतपर भाषणासाठी इथे आमंत्रित करतो. त्यांनी आजच्या व्याख्यानमालेतील स्वागतपर भाष्य करून आम्हाला शुभ आशीर्वाद द्यावा. सर अनम्यूट. आजचं हे दुसरं पुष्प. वेलकम कहाते सर. विषय थोडा वेगळा आहे, तसं सरांनी सांगितलं की भारताच्या बाहेरचा आहे, पण परिस्थिती सारखीच आहे. ज्याला आपण आयपी कॉन्फ्लिक्ट म्हणतो. आयपी हा शब्द कॉम्प्युटरच्या जगतातून आलेला आहे आणि आयपी म्हणजे काहीतरी स्थायी. जसा इंडिया पाकिस्तान आहे तसंच इस्रायल पॅलेस्टाईन आहे. दोन्ही ठिकाणी आयपी आहे. दोन्ही ठिकाणी ब्रिटिशांनीच हे घडवून आणलेलं आहे. त्यांची सत्तावरती कॉलोनियल वातावरणातून आपण पुढे आलेलो आहे. जर आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आहे की पी हा पार्ट जो आहे पाकिस्तान म्हणा किंवा पॅलेस्टाईन म्हणा हा थोडासा सफरिंगच्या साईडला गेलेला आहे आणि इंडिया आणि इस्रायलनी कंपॅरेटिव्हली जास्त प्रगती केली आहे. त्यातल्या त्यात इस्रायलनी तर जास्त प्रगती केलेली आहे. तर जेव्हा आपण ही पॉलिटिकल साईड पाहतो आहे त्याच्या मागचं कारण आपल्याला समजलेलं आहे की कशामुळे हा वाद आलेला आहे आणि हा वाद लवकर संपेल असे चिन्ह दिसत नाही आहे. जरी आशावाद आपण जाहीर केलेला आहे की हा वाद संपेल, कारण त्याचा बेसिसच असा आहे की जो सहजासहजी दोन्ही पक्षांना मान्य होणार नाही. तर जेव्हा याला इकॉनॉमिक अँगल येईल तोपर्यंत जोपर्यंत जग याला खतपाणी घालत राहील असं मला वाटत आहे. आपण आज कहाते सरांकडून जाणून घेऊया की या संबंधात त्यांना काय म्हणायचे आहे. माझ्या मते आपण वेळ वाया न घालवता सरांकडून ऐकून घेऊया की त्यांचं काय मत आहे या आयपी कॉन्फ्लिक्टवर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्ष यावर भाष्य करण्यासाठी आपल्यात जे प्रमुख अतिथी लाभले आहेत त्यांचा अल्प परिचय करून देण्यासाठी मी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संदीप तुंडुरा सर यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतो. त्यांनी आजच्या प्रमुख वक्ते यांचा परिचय करून द्यावा. डॉक्टर संदीप तुंडुरा सर. नमस्कार. श्री बिंजाणी नगर महाविद्यालयाच्या वतीने राज्यशास्त्र विभागाच्या माध्यमातून अतिथी व्याख्यानाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. नागपूर शिक्षण मंडळाचे आदरणीय अध्यक्ष श्री ए.के. गांधी सर, सन्माननीय कार्यवाह डॉक्टर हरीजी राठी सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आमचे प्रेरणास्थान डॉक्टर सुजित मेत्रे सर, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रांजली काने मॅडम, आमचे सहकारी प्राध्यापक वर्ग आणि आदरणीय अतुल कहाते सर, आपलं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणांमध्ये अभिवादन करतो, स्वागत करतो आणि धन्यवाद पण व्यक्त करतो. सर्वप्रथमतः आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो की आपला असणारा अतिशय अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलात. खरं तर आजच्या चर्चेतला असणारा सगळ्यात महत्त्वाचा भाग इस्रायल पॅलेस्टिनी संघर्षाच्या संदर्भात आपली मांडणी होणार आहे.
पण मला एक निराळेपण आणि वेगळेपण मात्र तुमच्या व्यक्तिमत्वांमधलं जाणवणार आहे की राज्यशास्त्राच्या शाखेशी आपलं असणारं संलग्नीकरण नसतानाही आपण मात्र इतिहास आणि राज्यशास्त्रांच्या एकूणच व्यवस्थांवर जी काही भाष्य आपण करतात, मांडणी करतात, ती मात्र अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय वेगळी असल्याचं मला जाणवतं. तत्पूर्वी मात्र छोटस असणारं एक अल्प परिचय देत असताना आमच्या विभागाची असणारी पार्श्वभूमी आपल्यासमोर विशद करावी असं मला वाटतं. याचं कारण असं की आम्ही शतकोत्तर असणाऱ्या किंवा शतकाच्या असणाऱ्या उंबरठ्यावर आमचं महाविद्यालय चाललेलं आहे आणि सातत्याने या महाविद्यालयाने आपल्या परंपरा जोपासत असताना सुरुवातीपासून तर आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या असणाऱ्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून सर्वसामान्य आमचे विद्यार्थी असतील, संशोधक असतील किंवा अन्य अतिथी मान्यवर असतील यांच्यापर्यंत आम्ही सातत्याने पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या आभासी जगामध्ये तर आता मात्र डॉक्टर सुजित मेत्रे सर आल्यानंतर आभासी असणाऱ्या प्रणालीमधनं, दूरदृश्य प्रणालीतून आम्ही अनेक उपक्रम या निमित्ताने अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सर तुम्हाला यातनं एक सांगायचा भाग म्हणजे माननीय भारताचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव याच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी राहून गेले आणि कालच प्राध्यापक परिमल माया सुधाकर यांचं त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आमच्या संस्थेच्या वतीने, माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने जे व्याख्यान आम्ही आयोजित केलं होतं त्यात त्यांनी काल आपलं अतिथी व्याख्यान दिलं आणि आज तुम्ही आम्हाला लाभलेला आहात हा सगळ्यात मोठा आमच्यासाठी असणारा आनंदाचा आणि सुवर्णाचा भाग म्हणून मला वाटतं. खरं तर हा विभाग ज्या वेळेला सुरू झाला 1936 मध्ये, त्याला अजितानंद सेन या असणाऱ्या विभागाचे प्रमुख होते आणि त्यावेळेला मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे नाव नसलं तरी नागपूर विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभाग मात्र अस्तित्वात आला नव्हता आणि इथूनच हा विभाग 1954 मध्ये नागपूर विद्यापीठात घेऊन जाण्यात आला आणि 1984 मध्ये पुन्हा मराठी माध्यमाचा विभाग म्हणून मान्यता देण्यात आली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत पदव्युत्तर विभाग म्हणून ज्याला मान्यता आहेत अशामध्ये मराठी विभाग म्हणून श्री बिंजाणी नगर महाविद्यालयाला मान्यता आहे आणि हिंदी विभागासाठी गोंदियामधील NMD महाविद्यालयाला मान्यता देण्यात आलेली आहे. 1936 पासून निरंतर चालणारा हा राज्यशास्त्र विभाग आणि त्याच्या माध्यमातून झालेली उपक्रम, खास करून राज्यशास्त्राचेच असणारी 2 प्राचार्य आणि 1 कार्यकारी असणारे प्राचार्य या महाविद्यालयाला लाभलेत. डॉक्टर गोमा कुलकर्णी, त्यानंतर डॉक्टर वसंतराव रायपूरकर आणि माझ्या मार्गदर्शक डॉक्टर अलका देशमुख. आणि त्यामुळे राजकीय असणारी विषय असोत किंवा जाण असोत किंवा सर्वच विषयांच्या आणि आमच्याकडे असणारं आर्ट्स आणि कॉमर्स फॅकल्टी मधली व्याख्यान असो याच्याकरता सातत्याने हे महाविद्यालय चर्चेतही राहिलेलं आहे आणि म्हणून आमच्या महाविद्यालयाची आयदांजी बिंजाणी व्याख्यानमाला ही मात्र सुप्रसिद्ध आणि महाराष्ट्रामध्ये खरं तर परिचित अशी असणारी आहेत. आजचा असणारा संदर्भ खरं तर काहते सर मला यासाठी महत्वाचा वाटतो खऱ्या अर्थाने की आपली जी मांडणी आहे संपूर्णतः जागतिक संदर्भ आणि राष्ट्रीय संदर्भाशी निगडीत असली तरी खरं तर आपला असणारा जो काही भाग आहे किंवा त्याची जी रिलेशन्स आहेत ते या विषयाशी नसताना आपण केलेलं लिखाण हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वपूर्ण आहे. जागतिक संदर्भांना घेऊन ग्रंथरूपाने तद्वतच व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याद्वारे होणारी मांडणी विद्यार्थ्यांनी समाजाच्या चौकसपणाला अधिक जाणीवेच्या पातळीवर आणणारी आहेत. अधिक वेळेला विषय निगडीत प्रश्नांवर होणारी मांडणी, त्यावरील भाष्य याकरता त्या क्षेत्रातील अभ्यासक तज्ज्ञ यांची निवड करून आमंत्रित केल्या जाते. परंतु आपले निराळेपण आणि वैशिष्ट्य म्हणजे राज्यशास्त्रीय क्षेत्रात मुसाफिरी आणि त्यावरील मांडणी चौकटीला फटकारे देणारी अशीच राहिली आहेत. संगणक क्षेत्रातील एक नामवंत जागतिक तज्ज्ञ म्हणून जगभरात आपली ओळख आहे. ही नाममुद्रा आपण आपल्या परिश्रमात आणि त्या सर्वस्व ओतून स्वकष्टार्जित पद्धतीने आपण कमावलेली आहे. संगणक क्षेत्रातील अशी एकही भाषा नाही की ज्याचे तुम्ही तज्ज्ञ नसाल. त्यामुळेच इंग्रजी भाषेतून जागतिक पातळीवर आतापर्यंत आपण 30 तर मराठी माणसाला झेपेल अशा रीतीने मांडणी केलेली 40 पुस्तके आपली प्रसिद्ध आहेत. जवळपास भारताच्या संपूर्ण ग्रंथालयात त्यांनी स्थान पटकावले असल्याचं मात्र दिसून येतं. आपल्या विद्वत्तेची साक्ष म्हणजे जागतिक पातळीवरील किमान 50 विद्यापीठांमध्ये आपली पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. गेली 25 वर्ष अध्यापनाच्या क्षेत्रात मुक्तपणे ज्ञानाच्या गंगोत्रीला प्रवाहित करत आलात आणि ज्ञानरूपी मोती अनेकांच्या पदरात आपण टाकत आलेला आहात. मग तो मंच विश्व मराठी साहित्याचा असो वा मराठी साहित्य संमेलन अथवा जागतिक मराठी परिषद, तत्वदच ग्रंथ समीक्षांची असणारी जत्रा, यात अतुल काहते हे नाव नेहमीच चर्चेत राहिलेत.
ज्ञान प्रतिष्ठेच्या वाहकतेचा यापेक्षा अन्य कुठला पुरावा असू शकत नाही. अर्थशास्त्र, तंत्रशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र या विभिन्न क्षेत्रातील आपला वावर आपल्यातील प्रतिभा आणि प्रतिमेचा जणू आविष्कारच होय. नव्या जगातील बखर संगणकाची ही तर लेखन क्षेत्रातील मैलाचा दगड मानली जाते. अर्थशास्त्राचा एकूणच चेहरा मोहरा बदलवून टाकण्यात सज्ज असलेली क्रिप्टोकरन्सीवरील क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी या ग्रंथाने तर एक साथ पुस्तक विक्रेतीचे विक्रम मोडलेले आहेत. जवळपास 1.5 लाखाहून अधिक झालेला खप आपल्या त्या ज्ञान संपन्नतेचा एक आविष्कार म्हणूनच आम्हाला तो जाणवतो. आपल्या ज्ञान क्षेत्राने आपला भोवताल दिपवून टाकल्याची पावती म्हणजे आपल्याला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि आपला गौरव करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, उत्तम ग्रंथ पुरस्कार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटनेचा उत्तम ग्रंथ निर्मिती पुरस्कार, संगणक क्षेत्रामधल्या कामासाठी इंद्रधनु महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया अवॉर्ड फॉर IT एज्युकेशन अँड लिटरसी, इंदिरा एक्सलन्स अवॉर्ड, सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड, GR फाउंडेशनचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार अशा अनेक आणि नामांकित पुरस्कारांचे आपण सर मानकरी आहात, ही आमच्यासाठी आजच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. सर, संगणकातील आपले तंत्र कौशल्य केवळ त्या क्षेत्रापर्यंत मर्यादित नाही, तर क्रिकेटच्या क्षेत्रांमध्ये सुद्धा उपयोगात आणल्या गेले आहेत. आणि भारतीयांच्या खेळासमवेत आपण क्रीडापटू आणि त्यांचे क्लब यांचे गळ्यातले ताईत ठरलेले आहात. आपली सर्वदूर क्षेत्रातील वहिवाट इस्रायल पॅलेस्टिनी संघर्षाच्या संदर्भात अधिक औत्सुक्यपूर्ण आहेत आणि आपले मनपूर्वक या महाविद्यालयाच्या मंचांवर सर स्वागत आहेत. जाता जाता मला फक्त 2 ओळी म्हणावं असं वाटतं. खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है, बता तेरी रजा क्या है. विद्यार्थी मित्रांनो, संशोधक आणि प्राध्यापक वृंद, आजचं व्यक्तिमत्व म्हणूनच निराळ यासाठी आहेत की आपण खरं तर राज्यशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपण सातत्याने आपल्याच क्षेत्रातील असणाऱ्या व्यक्तींचा वावर आपल्या मंचांवर होताना आपल्याला दिसून येतो. पण आज मात्र असं एक वेगळं वैशिष्ट्यपूर्ण असणारं व्यक्तिमत्व, ज्यांची पुस्तकं अमेझॉनच्या असणाऱ्या मार्केटिंग क्षेत्रांमध्ये तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध दिसतील. आणि हा सगळा असणारा सारांश रूपाने मांडण्याच्या मागची भूमिका ही आहे की आपण खरं तर सरांकडनं त्यांच्यातील असणारी जी काही कुशलता आहे, त्यांच्यातलं असणारं कौशल्य आहे, याला प्रेरणा मानून जर आपण सामोरं जाण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की आपण निश्चित बदलावाच्या दृष्टिकोनातून सार्थ ठरू शकू. आणि म्हणून आपला हेतू आहे की केवळ महाविद्यालयातील असणाऱ्या प्राध्यापकांच्या शिक्षणाच्या चौकटीतच न अडकता वेगवेगळ्या पृष्ठभागांवरील असणारी मान्यवर व्यक्तिमत्व आपल्यासमोर पाचारण करून त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या ज्ञानाचा विस्तार करतोय. सर, पुनश्च एकदा धन्यवाद. माझं लांबलेलं असणारा परिचय मी या ठिकाणी थांबवतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. पुनश्च एकदा धन्यवाद. धन्यवाद सर. असं म्हटलं जातं, आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंही नातं ठरवून जोडता येत नाही, तो आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभलं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. खरं तर सूर्य बोलत नाही, त्यांचा प्रकाशच त्यांचा परिचय देत असतो. उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील, यांची प्रचिती आपल्याला या परिचयातून आलीच आहे. आजच्या मुख्य वक्त्यांनी मी अगदी आदर, तिथ्याने व सन्मानपूर्वक आजच्या व्याख्यानासाठी पाचारण करतो. त्यांनी इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर सखोल व विस्तृतपणे मार्गदर्शन करावे. आदरणीय अतुल काते सर. माननीय प्राचार्य सर, विभाग प्रमुख सर, इतर सर्व प्राध्यापक आणि उपस्थित विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, माझा आवाज व्यवस्थित येतोय असं मी गृहीत धरतो. तो नसेल तर मला कृपया सांगा. तर सुरुवातीला हा जो विषय आहे पॅलेस्टाईन इस्रायल, तर त्याबद्दल थोडक्यात त्याची मांडणी जी आहे त्याच्याकडे मी वळतो. पण त्याच्या आधी काही गोष्टी मला स्पष्ट कराव्याशा वाटतात. आणि हा संघर्ष वारंवार उफाळून येत असल्यामुळे आपण त्याचं वार्तांकन जर का सर्वसामान्य माध्यमांमध्ये बघत असलो तर त्याला खूप असं सुटसुटीत बाळबोध स्वरूप देऊन त्या वार्तांकन केलं जातं. आणि दुर्दैवाचा भाग असा की
बऱ्याचशा देशांमध्ये आज वर्ण, जात, धर्म याच्यावरून जो संघर्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सुरू आहे, तर त्या संघर्षाचंच एक रूप या संघर्षाला सुद्धा दिलं जातं. काही अंशी ते खरं आहे, पण त्याचं खूपच जास्त सुलभीकरण केलं जातं आणि त्यामुळे तो प्रश्न समजून घ्यायच्या ऐवजी आणि अलीकडच्या नवमाध्यमांमध्ये लोक ज्या प्रकारे आक्रस्ताळेपणाने व्यक्त होत राहतात, त्यामुळे सुद्धा तो प्रश्न समजून घेणं हे बाजूला राहतं आणि त्याऐवजी आमचीच भूमिका बरोबर कशी हे आग्रहाने मांडणं यातच सगळा वेळ खर्ची पडतो. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट मला अशी सांगावीशी वाटते, की हा प्रश्न हा मुस्लिम आणि मुस्लिमेतर किंवा ज्यू विरुद्ध मुस्लिम एवढ्या पुरताच मर्यादित नाहीये. त्या प्रश्नाची व्याप्ती ही खूप मोठी आहे आणि म्हणून त्याला एकूणच जगभरात सगळे दहशतवादी हे मुस्लिमच असतात. आपण बघितलं तर सगळीकडचे बॉम्ब हल्ले हे मुस्लिम अतिरेक्यांकडूनच होतात. अशा प्रकारचं जे एक खूपच बाळबोध स्वरूपाचं जे स्पष्टीकरण दिलं जातं, तर त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने या प्रश्नाकडे अजिबात बघता कामा नये हा यामधला मला वाटतं पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट यामधली सातत्याने चर्चिली जी जाते, की भारताची याबद्दलची भूमिका नेमकी काय असली पाहिजे. तर भारताची भूमिका ही अर्थातच भारतात कोणाचं सरकार आहे त्यानुसार बदलत राहते आणि हे स्वाभाविक सुद्धा आहे. तर आपण बघितलं तर भारतामध्ये जसजसं डाव्या किंवा मध्यम विचारसरणी कडचं सरकार जाऊन आता उजव्या विचारसरणीचं सरकार आलेलं आहे. त्यामुळे भारताची सुद्धा या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी जी आहे ती सध्या बदललेली आहे. आणि कालांतराने समजा कधी सत्तापालट झाला आणि पुन्हा मध्यम किंवा थोड्याशा डाव्या विचारसरणीकडे झुकणारं भारतामध्ये सरकार आलं, तर पुन्हा या प्रश्नाकडे बघण्याची भारताची दृष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा बदलू शकते, याचंही भान आपण ठेवलं पाहिजे. तर असे एक दोन महत्वाचे मुद्दे सुरुवातीला सांगून मला या प्रश्नाकडे वळावंसं वाटतं. तर याची सुरुवात अर्थात खूप लांबलचक इतिहासाकडे जाते, पण त्यात आपल्याला पडायचं नाही, कारण तो इतिहास हजारो वर्षांचा आहे आणि त्यामुळे आपण आधुनिक त्यामधल्या घडामोडींकडे वळूया. तर त्याची सुरुवात अगदी थोडक्यात सांगायची तर अशी, की खूप पूर्वी तिथे असं म्हटलं जातं, की ज्यू लोकांच्या वस्त्या असायच्या आणि तिथे अगदी रोमन काळापासून ज्या वेगवेगळ्या टोळ्या येत राहिल्या, वेगवेगळे समाज वसत राहिले, तर त्याच्यामध्ये ज्यू लोक इतस्ततः पसरले आणि बरेचसे युरोपमध्ये गेले, काही जण इतर ठिकाणी गेले आणि त्यांची एकूण वाताहत झाली. आणि त्यानंतरच्या काळामध्ये तिथे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वंशाचे लोक स्थायिक झाले. त्यानंतर सुमारे 1200 वर्ष तिथे अरब लोक स्थायिक होते आणि त्यांनी तो प्रदेश जवळपास त्यांच्या ताब्यात ठेवला. आणि साधारण आपण असं म्हणूया, की 19व्या आणि 20व्या शतकाच्या दरम्यान परत एकदा ज्यू लोकांनी आपल्या मायभूमीकडे परतावं, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण करण्यात आलं. त्याची पार्श्वभूमी अशी होती, की ज्या देशांमध्ये ज्यू लोक स्थलांतरित झाले किंवा त्यांना ते व्हावं लागलं, त्या ठिकाणी ज्यू लोकांना खूपच हीन प्रकारची वागणूक मिळाली, असे इतिहास सांगतो. त्याला काही अपवाद होते. उदाहरणार्थ स्पेनमध्ये त्या मानाने बरी वागणूक मिळायची असं म्हटलं जातं. पण इतर सगळ्या देशांमध्ये ज्यू लोकांना खूप चांगली वागणूक मिळायची नाही आणि त्याची कारणही होती. आता इतिहासकार असं म्हणतात, की त्या देशामधले लोक असं म्हणायचे, की ज्यू लोक हे खूपच म्हणजे अतिशय चांगले राहत नाहीत किंवा त्यांची एकूण त्यांचं राहणीमान जे असतं ते अतिशय गलिच्छ असतं आणि त्यामुळे रोगराई पसरते, असं म्हटलं जायचं. आता याला दोन्ही बाजू आहेत, दोन्ही बाजूनी लोक बोलतात. पण दुसरा एक त्याच्यामधला असाही भाग होता, की जिथे-जिथे ज्यू लोक जातील, तिथे-तिथे ते त्या ठिकाणचा व्यवसाय सुद्धा आपल्या ताब्यात घेऊ पाहतात. अशी एक टीका त्यांच्यावर व्हायची. आणि म्हणून ज्यू लोकांची सगळीकडून पिटाळणीच व्हायची. खास करून रशिया वगैरे मध्ये तर ज्यू लोकांना खूपच पिटाळणीची वागणूक मिळायची. आणि त्यातून एक असा मुद्दा निघायला लागला, की सगळ्या ज्यू लोकांसाठी एक स्वतंत्र राष्ट्र का असता कामा नये. म्हणजे
धर्मावर आधारित राष्ट्र ही संकल्पना खरं म्हणजे तेव्हा तितकीशी प्रचलित नव्हती. जरी आपण म्हणतो की काही राष्ट्र त्या भागामधली आता मुस्लिम बहुल आहेत किंवा पाश्चिमात्य जगामधली काही राष्ट्र ही ख्रिश्चन बहुल आहेत. भारत उदाहरणार्थ हिंदू बहुल आहे. पण असं जरी असलं तरी बहुसंख्य राष्ट्र काही हुकुमशाहींचा अपवाद वगळता ही सर्वसाधारणपणे आपल्याला माहिती आहे धर्मनिरपेक्ष किंवा सर्व धर्म समभाव जपणारी अशी राष्ट्र आहेत. आणि या पार्श्वभूमीवर ज्यू लोकांचं स्वतंत्र राष्ट्र असावं अशा प्रकारची एक संकल्पना साधारण 1870च्या सुमाराला मूळ धरायला लागली. आणि त्याचे अनेक जनक जरी असले तरी लिओ पिन्स्कर नावाचा एक ऑस्ट्रियन पत्रकार होता ज्यू वंशाचा, आणि त्यांनी ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावर पसरवायला सुरुवात केली. आणि तो सातत्याने लोकांना आवाहन करायचा की आपलं स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे. आणि तो पत्रकार असल्यामुळे अर्थातच त्याला मोठ्या प्रमाणावर हे लिहायला मिळायचं. आणि त्यातून एक जी विचारसरणी सुरू झाली तर त्याला तांत्रिक भाषेमध्ये झिओनिझम असं म्हणतात किंवा झिओवाद आपण मराठीत म्हणू. त्याचा थोडक्यात अर्थ असा की ज्यू लोकांची स्वतंत्र वस्ती एका राष्ट्राच्या स्वरूपात असावी. आणि याच्यामधला आता गमतीचा भाग असा आहे की सुरुवातीला खरं म्हणजे ज्यू लोकांचं स्वतंत्र राष्ट्र असावं असं जरी पिन्स्कर म्हणत असला तरी हे राष्ट्र नेमकं कुठे असावं याबद्दल फारसं भाष्य केलेलं नव्हतं. म्हणजे आता जरी इस्रायल हा देश मूळच्या पॅलेस्टिनी लोकांच्या भागात वसलेला असला तरी त्यावेळेला अशीही चर्चा व्हायची की हा जो इस्रायल हा जो देश आहे म्हणजे ज्यू लोकांचा देश, तर तो अर्जेंटिनामध्ये वसवावा का किंवा रशियामधल्या कुठल्या भागात असावा का अशीही चर्चा व्हायची. आणि त्याविषयी खूप विचारही झाला. आणि त्यातला एक मार्ग मग काही लोकांना असा सुचला की काही हजार वर्षांपूर्वी जिथे ज्यू लोक राहत होते आणि आता जरी तिथे ज्यू लोक अगदी कमी प्रमाणात असतील तरी तिथेच आपण पुन्हा जाऊन आपलं राष्ट्र का वसवू नये. पण आता त्यातली पंचायत अशी होती की ते राष्ट्र गेली 1200 वर्ष हे अरब लोकांचं राष्ट्र होतं. मग तिथे हे राष्ट्र कसं आपण निर्माण करणार. मग त्याच्यावर हळूहळू तोडगे निघायला लागले. आणि मग त्यातनं काय झालं की एक थिओडोर हल्स नावाचा एक माणूस होता. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर ज्यू लोकांना प्रेरित करायला सुरुवात केली. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही पॅलेस्टाईनी भागांमध्ये जा. आणि पॅलेस्टाईनची एक दुर्दैवाचा भाग असा होता की पॅलेस्टिनी लोक जरी त्या पॅलेस्टिनी भूमीत राहत असले, अरब लोक म्हणजे, तरी दुर्दैवाचा भाग असा की हे सगळे लोक किंवा बहुवंशी लोक हे अशिक्षित होते. ते फक्त शेती करायचे, ते सुद्धा अगदी मर्यादित करायचे. तिथे खूप गरिबी होती. त्यामुळे तिथल्या गरिबीचा आणि अज्ञानाचा फायदा उठवून आपण तिथे जमिनी विकत घ्याव्यात. आपण हळूहळू आपल्या तिथे वसाहती निर्माण कराव्यात. आणि जिथून जिथून आपल्याला पैसा गोळा करता येईल तिथून तिथून तो तिथे पाठवावा आणि हळूहळू ज्यू लोकांच्या वस्त्या उभ्या कराव्यात असा हा हल्सचा डाव होता. आणि त्याला काही प्रमाणात यश मिळालं. काही प्रमाणात पॅलेस्टिनी भूमीत गेल्यानंतर तिथली परिस्थिती किती खडतर आहे आणि ते राहणं किती अशक्य आहे असं काही ज्यू लोकांना वाटलं. ते परत आले. काही ज्यू लोक मात्र तिथेच राहिले. मग तिथे त्यांनी वसाहती निर्माण करायला सुरुवात केली. तिथे जमिनी विकत घ्यायला सुरुवात केली. आणि अरब लोक हे खूप गरीब असल्यामुळे त्यांना आपल्या जमिनी ज्या काय होत्या त्या पटापट विकून थोडेफार पैसे सुटले तर बरं असंच वाटत होतं. त्यांना याच्या मागे खूप व्यापक काहीतरी आपल्या विरुद्ध एक कट रचला जातोय याची सुतराम कल्पनाही नव्हती. आणि असं होत होत या वस्त्या वाढत गेल्या. पण आता नुसतंच काही प्रमाणात पॅलेस्टिनी भूमीमध्ये अरब लोकांना हुसकावून लावून तिथे आपल्या वस्त्या निर्माण करायच्या, यातून काही आपल्याला राष्ट्र निर्माण करता येणार नाही याची ज्यू लोकांना कल्पना होती. आता नेमकं काय झालं की पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. आणि पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये किंवा त्याच्या पूर्वीपर्यंत इंग्लंड हे जगातलं आपल्याला माहिती आहे सगळ्यात प्रबळ राष्ट्र म्हणून ओळखलं जात असलं तरी पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये आणि त्याच्यानंतर इंग्लंडच्या जिथे जिथे वसाहती होत्या, म्हणजे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपला देश भारत, हे सुद्धा ब्रिटिशांची वसाहत होतं. तर अशा सगळ्या वसाहती या ब्रिटिशांना जड जायला लागल्या. कारण एकतर महायुद्धाचा सगळा खर्च, त्यातलं नुकसान, त्यानंतर त्याचे जे झालेले परिणाम होते त्या परिणामांना सामोरं जाणं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या वसाहती सुद्धा सांभाळणं हे ब्रिटिशांना
जड जायला लागलं. आणि हे काही चाणाक्ष ज्यू लोकांनी ओळखलं. म्हणजे त्यावेळेला जे इंग्लंडमध्ये होते त्यातला एक माणूस होता, तो हाईम वाईझमन नावाचा होता. आणि काय झालं की पहिल्या महायुद्धामध्ये कुठल्या तरी शस्त्रास्त्रांच्या निर्मितीसाठी इंग्लंडला ॲसिटोन नावाच्या एका द्रव्याची खूप गरज भासायची. आणि हे त्या वाईझमनच्या लक्षात आलं. त्याला कुठून तरी ते समजलं. आणि मग वाईझमननी ब्रिटिशांची मर्जी संपादित करायची असं ठरवलं. त्याचं कारण पॅलेस्टाईन ही जरी अरबांची भूमी असली तरी पुन्हा त्याच्यावर ब्रिटिशांचंच वर्चस्व. तर ब्रिटिशांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी आपण जर त्यांना हे ॲसिटोन हे द्रव्य पुरवलं आणि त्यांना पहिलं महायुद्ध जिंकण्यासाठी खारीचा वाटा म्हणू आपण, जरी याची मदत झाली तरी आपल्या झिओनिझमच्या म्हणजे ज्यू राष्ट्र उभा करण्याच्या मनसुब्याला ब्रिटिशांचा पाठिंबा मिळेल असा या वाईझमनचा अंदाज होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी ते ॲसिटोन कुठून तरी पैदा केलं, मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांना पुरवलं. ब्रिटिश लोक खुश झाले आणि त्यानंतर वाईझमननी त्यांच्या मागे लकडा लावला की पॅलेस्टाईनी जी भूमी आहे ते आम्हाला ज्यू राष्ट्र उभं करू द्या. आता ब्रिटिश हे मगाशी म्हटल्याप्रमाणे आधीच त्यांच्या वसाहती सांभाळून कंटाळलेले होते. इतर काही भागांमध्ये फ्रान्सच्या वसाहती होत्या, आपण ज्याला आता मध्य पूर्व आशिया म्हणतो त्या भागामध्ये. तर मग आता यातनं मार्ग कसा काढायचा? तर आज आपल्याला कदाचित हे हास्यास्पद वाटेल आणि आपल्याला कदाचित संताप सुद्धा येईल. पण याच्यावर मार्ग काढण्यासाठी ब्रिटिश आणि फ्रेंच लोकांनी काय करावं? तर त्यांनी एकत्र येऊन म्हणजे त्या प्रसंगांची वर्णनं इतिहासात वाचायला मिळतात. त्यांनी सरळ या मध्य पूर्व आशिया भागाचा नकाशा घेतला आणि त्या नकाशामध्ये सरळ एक रेघ मारली. आणि त्या रेघेनुसार त्यांनी ठरवलं की त्या रेघेच्या इकडचा भाग इंग्लंडचा आणि पलीकडचा भाग फ्रान्सचा रेघ. म्हणजे त्या भागांमध्ये लोक कोण आहेत, तिथल्या समस्या काय आहेत, परिस्थिती काय आहे, अशा सगळ्या प्रश्नांचा काडीचा सुद्धा विचार न करता सरळ एक रेघ नुसती नकाशावर मारली आणि आपापल्या वसाहती त्यांनी ठरवून. तर त्याला तो साइक्स पिको करार असं म्हणतात आणि इतिहासामधला एक बदनाम असलेला तो एक करार मानला जातो. पण अशा प्रकारे आपल्या वसाहतींमध्ये आपल्याला पाहिजे तसं ब्रिटिशांनी वागायचं आधीपासून ठरवलेलं असल्यामुळे आणि फ्रेंच लोक सुद्धा काही वेगळे नव्हते. त्यामुळे एकतर या भागाचं पहिल्यांदा विभाजन झालं आणि वाईझमननी मागे लावलेल्या लकड्यामुळे मगाशी वास्तविकात ज्याचा उल्लेख झाला, तो दुसरा करार अस्तित्वात आला आणि तो करार म्हणजे बॅलफोर करार. आता बॅलफोर करार म्हणजे काय? तर ऑर्थर बॅलफोर हे तेव्हा ब्रिटिश परराष्ट्र मंत्री होते आणि त्यांच्या मागे या वाईझमननी लकडा लावल्यामुळे त्यांनी ब्रिटिश संसदेपुढे प्रस्ताव मांडून आणि ब्रिटिश राजघराण्याची मान्यता घेऊन हा बॅलफोर करार संमत करून टाकला. हा करार सुद्धा ब्रिटिशांच्या नेहमीच्या धोरणासारखाच अतिशय विचित्र होता. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं? त्याच्यात असं म्हटलेलं होतं की पॅलेस्टिनी भूमीमध्ये ज्यू लोकांचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही अनुकूलता दर्शवत आहोत. आता अनुकूलता दर्शवत आहोत याचा अर्थ काय? की तिथे जाऊन ज्यू लोकांनी आपलं राष्ट्र निर्माण करावं का? पण त्यांनी तसंही म्हटलेलं नव्हतं. त्यांनी असंही म्हटलेलं होतं की तिथे पॅलेस्टिनी लोक जे राहतात, अरब लोक जे राहतात, तर त्यांना सुद्धा राहू द्यावं. मग आता याचा अर्थ नेमका काय लावायचा? म्हणजे तिथे वेगळी भूमी निर्माण करायची, त्याचे 2 तुकडे पाडायचे, आहेत त्या लोकांना बाहेर काढायचं का ज्यू लोकांनाच तिथे आणून आणखीन नव्या वस्त्या उभ्या करायच्या? हे सगळं गुलदस्त्यात होतं. म्हणजे त्याचे काहीही स्पष्टता त्या बॅलफोर करारामध्ये नव्हती. आणि हे ब्रिटिशांच्या आपल्याला माहिती आहे नेहमीच्या धोरणाला साजेसं असंच होतं की 2 समूहांमध्ये 2 धर्मांमध्ये लढाया लावायच्या, वादविवाद निर्माण करायचे आणि दुरून थोडक्यात गंमत बघत बसायची किंवा त्यांच्या नुकसानाचा फायदा आपण उठवायचा. हे धोरण त्यांनी इथे सुद्धा राबवलं. आणि याचा परिणाम असा झाला की वाईझमनच्या हातामध्ये हा बॅलफोर करार आला आणि तो करार अतिशय मोठा करार ठरला. कारण वाईझमन आता असं म्हणायला लागला की इथे ब्रिटिशांची सत्ता आहे पॅलेस्टिनी भूमीवर आणि त्यांच्या आधिपत्याखाली अरब लोक राहतात. पण आता ब्रिटिश लोकच आम्हाला सांगतायत की तिथे ज्यू लोकांना वसाहत निर्माण करू दे. याचाच अर्थ असा की ब्रिटिशांनी इस्रायल या राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी जणू परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून या बॅलफोर करारानंतर
पॅलेस्टिनी भूमीमध्ये ज्यू लोकांच्या वसाहती निर्माण करण्याचा सपाटा तिथे सुरू झाला. आणि या सुमाराला दुसरी एक गोष्ट काय घडली, की ब्रिटिश लोक जसे भारतामधल्या सगळ्या प्रश्नाला कंटाळलेले होते. त्या प्रमाणावर भारतात स्वातंत्र्याची चळवळ सुरू होती. आणि त्या चळवळीला सुरुवातीला जरी ब्रिटिश लोक भीक घालत नसले, तरी नंतरच्या काळामध्ये जो प्रचंड जे मोठे उठाव सुरू झाले भारतामधल्या अनेक मोठमोठ्या महान नेत्यांनी केलेल्या उठावांना, संपांना, चळवळींना मिळत असलेला सगळा प्रतिसाद बघून ब्रिटिश लोक अर्थातच घाबरून गेलेले होते. त्यांना भारतातून त्याला निघावं लागण्याची कल्पना आलेली होती. एकूणच या सगळ्या वसाहती चालवणं त्यांना शक्य होत नव्हतं आणि त्याच्या जोडीला ही पॅलेस्टाईनची एक कटकट अक्षरशः आपल्या डोक्यात आहे असं त्यांना वाटायला लागलं. मग ब्रिटिशांनी काय केलं, की पॅलेस्टाईनमध्ये आपण ज्यू लोकांना अप्रत्यक्षपणे राष्ट्र निर्माण करण्यासाठी थोडक्यात परवानगी दिलेलीच आहे. त्याच धोरणाचा वापर करून आपण पॅलेस्टिनी लोकांना तिथून बाहेर काढण्यासाठी ज्यू लोकांना मदत करावी, अशा प्रकारचं धोरण त्यांनी तिथे राबवलं. आणि त्यामध्ये गोंधळ असा झाला, की जेव्हा अरब लोकांच्या लक्षात हा सगळा डाव आला, म्हणजे या सुमाराला एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते ती अशी, की पॅलेस्टिनी वरच्या लोकसंख्येचं जर का आपण प्रमाण बघितलं किंवा त्याचा अंदाज घेतला या सुमाराला म्हणजे 1920-30च्या काळामध्ये, तर त्यावेळेला अरब लोक आणि ज्यू लोक यांचं प्रमाण हे अरब 8 जर असतील तर 1 ज्यू माणूस एवढं होतं. म्हणजे तिथे 8 अरबांमागे 1 ज्यू माणूस एवढं अरबांचं तिथे वर्चस्व होतं. पण अरब लोकांच्या दुर्दैवाचा भाग त्यामधला असा होता, की मगाशी म्हटल्याप्रमाणे एक तर शिक्षणाचा अभाव, संपत्तीचा अभाव हे मुख्य प्रश्न त्यांच्या समोर होते. आणि दुसरा एक प्रश्न म्हणजे एकूणच हा समाज थोडासा अप्रगत असल्यामुळे आणि आपलं भलं कशामध्ये आहे हे याचं त्यांना काही भान नव्हतं. ते आपले सर्वसामान्य लोक आपलं दैनंदिन आयुष्य जगणारे लोक होते. त्यामुळे तिथे सत्ता संघर्ष होता, तिथे टोळ्या होत्या आणि या निरनिराळ्या अरब टोळ्यांमध्ये पुन्हा वेगवेगळे वादविवाद होते. त्यामुळे तिथे एकवाक्यतेचा पूर्णपणे अभाव होता. आणि या सगळ्याचा फायदा उठवून ब्रिटिशांनी तिथनं या सगळ्या टोळ्यांमध्ये वादविवाद निर्माण केले. त्यामुळे तिथे बाहेरून येणाऱ्या ज्यू लोकांशी लढायचं का आपसात लढायचं याच्यातच अरब लोकांची शक्ती बऱ्यापैकी खर्च झाली. आणि असं होत होत अरब लोकांची ताकद बरीचशी कमी झाली. याचा फायदा उठवून आणखीन नव्याने तिथे ज्यू लोक घुसले. पुन्हा त्यांनी आपला हेका लावून धरला, की आम्हाला इथे राष्ट्र निर्माण करायचंय. आणि असं करत करत दरम्यान दुसरं महायुद्धही झालं. त्याच्या आधीची पार्श्वभूमी आपल्याला माहितीच आहे, जगप्रसिद्ध आहे. हिटलरनी ज्या प्रकारे अनेक लोकांचा आणि त्यामध्ये ज्यू लोक प्रामुख्याने जो अतिशय दुर्दैवी आणि महाभयानक छळ केला. अनेक लोकांना गॅस चेंबरमध्ये कोंडून डांबून मारलं. त्याच्यामध्ये लहान मुलं, स्त्रिया, म्हातारे लोक या कोणाकडेही त्यांनी अजिबात बघितलं सुद्धा नाही, म्हणजे विचारही केला नाही. आणि या सगळ्यामुळे ज्यू लोकांविषयी एक खूप मोठी सहानुभूती सुद्धा निर्माण झाली. म्हणजे एकीकडे हिटलरची कृत्य ही अतिशय अमानुष होती. कधीही कुठलाही माणूस त्याचं समर्थन करणार नाही, हा एक भाग जरी असला तरी दुसरा भाग असा झाला की त्यामुळे ज्यू लोकांविषयी ची जी घृणा एक प्रकारे पसरलेली होती ती कमी व्हायला उलटी मदत झाली. आणि ज्यू लोकांवर जर्मनीमध्ये भयंकर अत्याचार झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं कुठेतरी पुनरुज्जीवन झालं पाहिजे अशा प्रकारची विचारसरणी खास करून पाश्चिमात्य देशांच्या मनात रुजायला लागली. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 1947 साली संयुक्त महासंघाकडे इस्रायली लोकांनी आपली एक भूमिका अमेरिकेच्या वतीने खास करून मांडली. आणि ती भूमिका अशी होती की पॅलेस्टिनी भूमीमध्ये आम्हाला आमचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करू द्या. आता त्यावेळचे ऐतिहासिक संदर्भ जर का आपण बघितले तर खरं म्हणजे सुरुवातीला अमेरिकी राष्ट्रपती ट्रुमन हे या प्रस्तावाला अनुकूल नव्हते. ट्रुमन यांचं म्हणणं होतं की त्या पॅलेस्टिनी भूमीमध्ये जाऊन तुम्ही कशाला राष्ट्र निर्माण करताय, तुम्ही हे इतरत्र करू शकता. हे त्या लोकांना तिथून विस्थापित करणं आणि तिथे हा संघर्ष निर्माण करणं काही मला मान्य नाही. पण कालांतराने ज्याला आपण लॉबिंग म्हणतो अलीकडच्या काळामध्ये, हे लॉबिंग तेव्हा सुद्धा होतं आणि
त्या लॉबिंगचा वापर करून ज्यू नेत्यांनी ट्रुमन यांचं मत बदलवलं. संयुक्त राष्ट्र संघामधले अनेक लोक हे किंवा अनेक राष्ट्र ही त्यावेळेला अशा प्रकारे पॅलेस्टिनी भूमीची फाळणी व्हावी या मताच्या विरोधामध्ये म्हणजे ते अजिबात तिथे ज्यू लोकांचं राष्ट्र निर्माण व्हावं या मताला अजिबात पाठिंबा देत नव्हते. पण एकदा अमेरिकेचं मत बदललं, की अमेरिकेकरवी इतर अनेक देशांच्या प्रतिनिधींचं मत बदलून टाकत इस्रायली लोकांनी तिथे सुद्धा आपलं वर्चस्व निर्माण केलं आणि अरब देशांना खरं म्हणजे त्यावेळेला खूप आत्मविश्वास होता, की संयुक्त राष्ट्र संघामध्ये अशा प्रकारचं विभागणीच्या दृष्टीने किंवा फाळणीच्या दृष्टीने कुठलंही मत आपल्या विरोधात जाणार नाही. ते रातोरात बदललं आणि त्या प्रकारे त्यासाठी कसा दबाव टाकण्यात आला, कशी आमिषं दाखवली गेली याची वर्णनं इतिहासात आपल्याला सापडतात. पण सारांश असा, की संयुक्त राष्ट्र संघाने ही फाळणी व्हावी अशा प्रकारचं मत या मतदानाच्या वेळेला दिलं आणि हा अतिशय निर्णायक टप्पा ठरला. पुन्हा मला या निमित्ताने हे सांगावंसं वाटतं, की हे सगळं करून झाल्यानंतर पुन्हा अमेरिका कसा नामानिराळा राहणारा देश असतो आणि अशी प्रतिमा निर्माण करतो, की आम्ही या 2 राष्ट्रांमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही खूप प्रयत्न करतोय, पण तेच आमचं ऐकत नाही. आणि मुळात हा प्रश्न निर्माण होण्यासाठी खतपाणी कुणी घातलं याची कुठेही चर्चा होत. तर मला वाटतं हे मुद्दे आपण नीटपणे समजून घेतले पाहिजेत. याला सुरुवातीच्या काळामध्ये इंग्लंड आणि नंतरच्या काळामध्ये अमेरिका यांनी खूप खतपाणी घातल्यामुळे हा प्रश्न इतका बिकट होत गेला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1947 साली हे घडल्यानंतर आणि त्या संदर्भात पुन्हा काही लोक दुर्दैवाने त्याची तुलना भारतीय स्वातंत्र्याशी करतात, की जसं 1947 साली भारत स्वतंत्र झाला, तसंच 47 आणि त्यानंतर 48च्या सुमाराला इस्रायल स्वतंत्र झाला जणू काही आणि इस्रायलची राष्ट्र निर्मिती झाली. तर पुन्हा यामधली साम्य खूप कमी आहेत. भारतावर ब्रिटिशांनी अतिशय अन्यायी प्रकारे 150 वर्ष राज्य केलेलं होतं. आपला देश लुटलेला होता. इतका समृद्ध देश जर्जर करून सोडलेला होता आणि आपण खूप मोठा लढा देऊन आणि इतक्या मोठमोठे आपल्याला नेते लाभल्यामुळे, स्वातंत्र्य सैनिक लाभल्यामुळे आपण स्वतंत्र होऊ शकलो. तर पॅलेस्टाईन मधली गोष्ट ही थोडीशी वेगळी होती. तिथले राजकारण आणि तिथे झिओनिझमच्या संकल्पनेला ज्यू लोकांनी अमेरिकेच्या मदतीने मिळवलेला पाठिंबा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरल्या. हे या ठिकाणी मला वाटतं सांगितलं. त्यानंतर 1948 साली एक युद्ध झालं आणि त्या युद्धाची वर्णनं सुद्धा पुन्हा एक प्रकारे म्हणजे जरा अतिरंजित अशी केली जातात, की इस्रायलने कसं मोठ्या हिकमतीने 5 ते 7 अरब राष्ट्रांचा पराभव केला. पुन्हा त्यावेळचे संदर्भ जर का आपण तपासले तर यामधले सुद्धा बारीक तपशील आपल्या असे लक्षात येतील, की पहिली गोष्ट म्हणजे हे 5-7 अरब राष्ट्र आपण म्हणतो, की 5-7 अरब राष्ट्र एकसंध अजिबात नव्हती. म्हणजे असं काही नव्हतं, की ती 5-7 राष्ट्र आहेत, त्यांचं लष्कर आहे आणि ते लष्कर आता एकत्र झालंय आणि ते इस्रायलच्या विरुद्ध लढतायत. उलट हे सगळेच्या सगळे ही सगळी राष्ट्र होती ती जणू काही स्वतंत्रपणे लढत होती. काही राष्ट्रांनी तर निराळं राहण्यापेक्षा काहीतरी या युद्धात सहभाग नोंदवावा इतपतच भूमिका बजावलेली होती. एक उदाहरण यातलं सांगायचं तर इजिप्त हा देश तेव्हा खूप तगडा मानला जायचा. तर इजिप्तने काय केलं, इजिप्तने आपलं लष्कर जेव्हा या युद्धामध्ये पाठवायची वेळ आली, तर त्यावेळेला आपलं लष्कर न पाठवता इजिप्तने काय करावं, तर आपण ऐकलं असेल इजिप्तमध्ये एक मुस्लिम ब्रदरहुड नावाची संघटना खूप पूर्वीपासून आहे. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा सत्ता संघर्ष झाला होता तेव्हा मुस्लिम ब्रदरहुड त्याचा पक्ष त्यांनी राजकीय पक्ष काढला आणि तो निवडून सुद्धा आला बहुमताने आणि त्यांचे राष्ट्राध्यक्ष झाले होते. पण त्यांनाच पुन्हा लष्करशाहीने तुरुंगात डांबलं आणि त्यांचा तिथे मृत्यू झाला आणि पुन्हा लष्करशाही आली इजिप्तमध्ये. ते अलीकडचं. तर या मुस्लिम ब्रदरहुडच्या लोकांना ते अतिरेकी आहेत असं म्हणून किंवा गुन्हेगार आहेत असं म्हणून इजिप्तनी तुरुंगामध्ये डांबलेलं होतं. आणि या लोकांना बहुअंशी काही प्रमाणात सैनिक, पण खास करून मुस्लिम ब्रदरहुडचे हे लोक इजिप्तनी
इस्रायल विरुद्धच्या या युद्धामध्ये लढायला पाठवून दिलेले होते. आता हा मुद्दा किती महत्वाचा होता की हे अप्रशिक्षित लोक गुन्हेगार म्हणून तुरुंगात डांबलेले ते सैनिक म्हणून इथे लढायला आले. आणि इतरही बहुसंख्य देशांची परिस्थिती हीच होती. सिरिया ची परिस्थिती त्यातल्या त्यात बरी होती. सिरियाचे प्रशिक्षित सैनिक होते, लष्कर होतं. पण त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र नव्हती. गमतीचा भाग असा की या सगळ्या अरब फौजांचं नेतृत्व कोणाकडे असावं, तर ते जॉर्डनचे तेव्हाचे राजा अब्दुल्ला हे होते, तर त्यांच्याकडे याचं नेतृत्व होतं. आणि नंतर इतिहास आपल्याला असं सांगतो की या जॉर्डनच्या अब्दुल्लांचा इस्रायल बरोबर आधीच एक प्रकारचा शांतता करार झालेला होता युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी. आणि त्यामुळे अशा परिस्थितीत या अरब देशांनी इस्रायलवर मात करावी अशी अपेक्षा ठेवणंही साफ चुकीचं आहे. तर त्यामुळे हा जो इतिहास सांगितला जातो त्या इतिहासाची दुसरी बाजू पडताळून बघणं खूप गरजेचं आहे. आणि या ठिकाणी मला एक नमूद सुद्धा असं करावंसं वाटतं की इस्रायलनी नंतर या संदर्भातले जे पॅलेस्टिनी बाजू मांडणारं संशोधन होतं ते संशोधन बरीच वर्ष दाबून ठेवलं. त्यानंतर बॉम्बच्या हल्ल्यामध्ये हे सगळं संशोधन जिथे साठवलेलं होतं किंवा त्याची कागदपत्र साठवलेली होती ते केंद्र सुद्धा इस्रायलनी नष्ट केलं. आणि त्यामुळे एकच बाजू सातत्याने आपल्या समोर येत राहते. इस्रायल कसा पराक्रमी आहे, इस्रायल कसा विजयी आहे, त्यांनी कसं 5-7 देशांना नमवलं. पण त्यातले बारकावे जर आपण तपासले तर त्यामधली सत्यता आपल्या लक्षात येते. दुसरी गोष्ट अशी की या युद्धामध्ये रशियानी इस्रायलला मोठ्या प्रमाणावर शस्त्र पुरवठा केला. याचं कारण असं की आपल्याकडे पुन्हा ज्यू लोक येता कामा नयेत शक्यतो, असं रशियाला वाटत असल्यामुळे रशियानी हे धोरण स्वीकारलं आणि अमेरिकेचा अर्थातच छुपा पाठिंबा इस्रायलला सातत्याने होता. तर त्यामुळे या युद्धानंतर परिस्थिती आणखीन बिघडली. म्हणजे त्या युद्धापर्यंतची परिस्थिती अशी होती की साधारण 56% वाटा फाळणी झाल्यानंतर हा अरबांना मिळावा आणि 44% हा ज्यूंना मिळावा अशी ती वाटणी होती. तर ते सगळे आकडे पार बदलले आणि इस्रायलनी आता जवळपास 78% पॅलेस्टिनी भूमी ही काबीज केली. आणि त्यामध्ये अरब लोकांचं खूप मोठ्या प्रमाणावर शिरकाण झालं. आणि इथे अतिशय दुर्दैवाने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती अशी की अ, सूड आपला जेव्हा जसा घेतला गेला तसा आपण इतरांचा सूड घ्यावा अशी एक दुर्दैवी भावना माणसाच्या मनात असते. आणि त्याचा इथे प्रत्यय आला की आपला जसा वंश छेद जणू काही हिटलरच्या काळामध्ये खास करून जर्मनीमध्ये झाला, तसा वंशछेद आपण अरब लोकांचा आता पॅलेस्टिनी भूमीत केला पाहिजे अशा प्रकारे इस्रायलनी आता धोरणं राबवली. अनेक लोकांच्या कत्तली करण्यात आल्या, घरं उद्ध्वस्त करण्यात आली, लोकांना अजिबात काम मिळू नये यासाठीची व्यवस्था करण्यात आली. एकूणच या काळामध्ये अरब लोकांचं आयुष्य हे जितकं अवघड होईल जितकं व्हावं अशा प्रकारची अनेक धोरणं ही इस्रायलनी राबवली. आणि त्यामुळे तिथला आधीच गरीब आणि पिचलेला असा जो अरब समाज होता, एकसंध नव्हता, त्याची ताकद ही पुरती खुंटली. आणि त्यानंतर तिथून पुढे अरबांनी पुन्हा उभं राहावं ही अपेक्षा करणंच चुकीचं झालं. त्यामुळे इस्रायलची ताकद वाढत गेली. या काळामध्ये मला नमूद करावंसं वाटतं आग्रहाने ते असं की भारताची भूमिका ही सातत्याने पॅलेस्टिनी लोकांना आणि त्यांच्या चळवळींना पाठिंबा देणारी होती. इस्रायलला राष्ट्र म्हणून मान्यता भारताने अनेक वर्ष दिलेली नव्हती. संयुक्त राष्ट्रसंघाने सुद्धा काही प्रमाणात दिलेली नव्हती. अनेक देशांनी दिलेली नव्हती. भारताचा त्यामध्ये समावेश होता. आणि अशी परिस्थिती असताना इस्रायलनी आपली ताकद वाढवत नेली पाश्चिमात्य देशांच्या मदतीने. त्यामधलं एक दुसरं कारण असं होतं की अमेरिकेला खास करून ही जी सगळी भूमी होती त्या भूमीमध्ये अनेक शत्रू आहेत आपले असं वाटत होतं. आणि त्यामुळे या शत्रूंशी लढणारा आपला एखादा मित्र असेल तर बरं, असं म्हणून अमेरिका ही इस्रायलला सातत्याने मदत करत राहील. म्हणजे आता एक पुन्हा यामधली गोष्ट अशी की हे जरी आपण अरब देश म्हणू, म्हणजे याच्यामधले जे अरब राष्ट्र होती, पॅलेस्टिनी तर होतीच, पण त्याच्याशिवाय इजिप्त, सिरिया, इराक अशा प्रकारचे देश आणि त्याच्याबरोबर इराण हा जो देश आहे तो अर्थातच अरबांचा देश नाही. म्हणजे हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही
की सगळेच जण सरसकट त्या भागातले सगळेच देश हे पॅलेस्टिनी चळवळीच्या बाजूनी होते आणि अरबांची भूमिका मांडणारी होते असं म्हणतात. पण त्यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा वैयक्तिक संघर्ष होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे इराण इराक जे घनघोर युद्ध 1980 सालापासून जे झालं आणि त्यानंतर त्या दोन्ही देशांची जी दैना झाली, तर अशा सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याचशा छटा होत्या. सौदी अरेबियासारखा देश आहे जो इतका संपन्न होता, पण त्यांनी कधीही पॅलेस्टिनी लोकांच्या बाजूनी भूमिका मांडली नाही आग्रहाने. म्हणजे वरवर जरी ते तसं दाखवत असले तरी त्यांची आतली भूमिका ही अमेरिका म्हणेल त्याप्रमाणेच करायचं अशी होती. आणि आपल्याला माहिती आहे तिथेच ओसामा बिन लादेन पासून अनेक दहशतवाद्यांची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीला खतपाणी अप्रत्यक्षपणे सौदी अरेबियासारख्या देशांनी घातलं, पाकिस्ताननी घातलं आणि नंतर जेव्हा तो डाव अमेरिकेवरच उलटला तर त्यावेळेला पुन्हा याच लोकांना नामनिराळं ठरवत म्हणजे सौदी अरेबियाचं तिथे कुठे नावही आलं नाही आणि ओसामा बिन लादेनच्या कारणासाठी जे देश भरडले गेले ते म्हणजे अफगाणिस्तान, इराक वगैरे. सांगायचा मुद्दा असा की या देशांना कोणी वालीच उरला नाही. त्यांना तेवढी जाणही नव्हती. संयुक्त राष्ट्र संघासारख्या ठिकाणी त्यांना त्यांची तेवढी पकडही नव्हती. या संघटनांचंच महत्व सुद्धा कमी होत होतं आणि असं करत करत यानंतर जेव्हा केव्हा या राष्ट्रांमध्ये संघर्ष होत राहिला तेव्हा तेव्हा इस्राईलला त्यांना सहजपणे नमवणं हे शक्य होत गेलं आणि त्यामुळे एकूण अरब एकी पूर्णपणे नष्ट होत गेली. अरबांच्या म्हणजे पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे राहणारे जे इजिप्त, सिरिया वगैरे सारखे देश होते, तिथे स्वतःचे प्रश्न निर्माण होत गेले. उदाहरणार्थ इजिप्तमध्ये काय झालं तर इजिप्तमध्ये नासर जेव्हा होते म्हणजे भारतामध्ये पंडित नेहरू, नासर आणि अशा काही लोकांनी जेव्हा असा पर्याय मांडलेला होता की आम्हाला अमेरिकेचंही वर्चस्व नको, आम्हाला सोव्हिएत युनियनचंही वर्चस्व नको, तर आम्हाला आमचं तिसरी आघाडी उभी करायची, ज्याला आपण थर्ड वर्ल्ड असं म्हणतो. आणि या थर्ड वर्ल्ड मध्ये उदाहरणार्थ हे सगळे देश होते. पण काळाच्या ओघामध्ये त्यांचीही ताकद जवळपास संपत गेली. इजिप्तमध्ये सुवेज कालव्यावरनं निर्माण झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांमुळे इजिप्तवर अनेक हल्ले झाले. ते व्यापाराचं मुख्य केंद्र असल्यामुळे अमेरिकेचा, इंग्लंडचा सगळ्यांचाच त्याच्यावर डोळा होता. म्हणजे सुवेज कालवा उघडायचा, बंद करायचा याच्यावरनं इजिप्तवर वारंवार इजिप्तला संघर्षाला तोंड द्यावं लागलं. नंतरच्या काळात आपल्याला माहिती आहे अरब स्प्रिंग वगैरे प्रकार घडले. एकूणच हे सगळे देश खूप विस्कळीत होत गेले, त्यांची ताकद घटत गेली आणि अशा वेळेला पॅलेस्टाईनचा जो प्रश्न आहे तो भिजत घोंगडं पडल्यासारखा आहे आणि तिथे त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही हे जेव्हा या सगळ्या देशांच्या लक्षात येत गेलं तेव्हा त्यांनी त्यांचाही पाठिंबा तिथे खूप कमी केला आणि याला काही कलाटणी देणारे प्रसंग सुद्धा घडले. म्हणजे अनवर सादत नावाचे जे इजिप्तचे अध्यक्ष होते त्यांनी एक दिवस अचानकपणे म्हणजे हा ऐतिहासिक प्रसंग मानला जातो. आपला जो कट्टर शत्रू आहे इस्रायल, त्या इस्रायलमध्ये हे अनवर सादात गेले आणि त्यांनी तिथे इस्रायली संसदेसमोर भाषण केलं आणि त्यामुळे पॅलेस्टाईन ला पाठिंबा देणारं जे सगळ्यात मोठं अरब राष्ट्र होतं इजिप्त, तर ते सुद्धा आता आपल्या बाजूने नाही याची जाणीव पॅलेस्टाईनी लोकांना झाली. या दरम्यान अर्थात अनेक चळवळी झाल्या. मगाशी ज्याचा उल्लेख झाला उदाहरणार्थ पॅलेस्टिनी लिबरेशन ऑर्गनायझेशन PLO ही संघटना उभी राहिली. त्यातनं यासर अराफात हे जन्मले आणि यासर अराफात हे सुरुवातीला खूप पॅलेस्टिनी लोकांचा कळवळा घेऊन लढणारे नेते अशी त्यांची प्रतिमा होती आणि खरोखर त्यांनी पॅलेस्टिनी संघर्षामध्ये खूप महत्वाची भूमिका निभावली. पण नंतरच्या काळामध्ये त्यांच्यावर स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. पॅलेस्टिनी लोकांविषयी लढण्यापेक्षा ते उलट त्यांच्या स्वतःच्या हितसंबंधांमध्येच कसे गुंतलेले आहेत असे काही काही पुरावे बाहेर यायला लागले. मग पॅलेस्टिनी लोकांना मोठ्या प्रमाणावर इस्रायलने आणखीन बेदखल करायला सुरुवात केली. जिथे जिथे पॅलेस्टिनी लोकांच्या वस्त्या होत्या तिथून त्यांना हुसकून लावण्यात आलं. तोही भाग इस्रायलनी काबीज करून तिथे ज्यू लोकांच्या वसाहती उभ्या राहिल्या आणि असं करत करत 1982 साली लेबेनॉनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला. याचं कारण असं की
पॅलेस्टिनी लोक त्यांना इस्रायलनी बळकावलेल्या जागांमध्ये जागाच नाही असं म्हणून कुठे जायचं, असं करत करत बरेच लोक इतस्ततः आजूबाजूच्या देशांमध्ये पसरले गेले आणि त्यातले काही लोक किंवा बरेचसे लोक हे लेबेनॉनमध्ये होते आणि ते आक्रमक होते, म्हणजे त्या PLO संघटनेचे. आणि त्या PLO मधनं उपसंघटना जी निर्माण झाली ती हमास, त्यांचेही लोक होते. मग त्या लोकांचा इस्रायलशी संघर्ष सुरू झाला. त्यांनी तिथनं इस्रायलच्या दिशेने रॉकेट्स टाकणं किंवा एखाद्या अचानकपणे तेल अवीव किंवा कुठल्या तरी इस्रायली शहरामध्ये बॉम्बस्फोट घडवणं, एखादा ज्यू माणूस मरणं, असे प्रसंग त्यांनी घडवायला सुरुवात केली. आणि याचा बदला घेण्यासाठी इस्रायलनी लेबेनॉनवर हल्ले सुरू केले आणि तिथे लेबेनॉनमध्ये प्रचंड मोठं तुंबळ युद्धच झालं. आणि त्याचा परिणाम असा झाला की लेबेनॉन हा सुद्धा बऱ्यापैकी समृद्ध आपण म्हणणार नाही, पण ठीकपणे चाललेला जो देश होता तोही देश जवळपास बेचिराख झाला आणि तिथेही दैन्यावस्था आली. म्हणजे या प्रश्नाची सुरुवात कुठून झाली आणि त्याचे परिणाम कोणाकोणाला भोगावे लागले, हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. आणि यातनं एक पुन्हा प्रश्न निर्माण झाला की इस्रायल सातत्याने असं म्हणत राहिलं की हे हमास, PLO यांचे लोक आमच्यावर सातत्याने रॉकेट टाकत असतात आणि सोडत असतात आणि म्हणून आम्हाला त्यांचा बदला घेणं भाग आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्या वस्त्यांवर हल्ले करतो, म्हणून आम्ही त्यांच्या इमारती बेचिराख करतो. पण मुळात हा प्रश्न निर्माण का झाला, कुठून झाला, याविषयी बोलण्याच्या बाबतीत मात्र इस्रायल अतिशय हुशार आहे आणि त्यांनी कधीही याची पार्श्वभूमी ही सांगितलेली नाहीये. त्यामुळे सगळ्या जगासमोर येत असलेला जो चेहरा आहे की पॅलेस्टिनी लोक हे अतिरेकी असतात, पॅलेस्टिनी टोळ्या या इस्रायलवर हल्ला करतात आणि म्हणून इस्रायलला आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी धावून जावं लागतं आणि त्यांच्यावर प्रतिहल्ले करावे लागतात. हे अर्ध सत्य आहे, म्हणजे हे पूर्णपणे असत्य आहे असं आपण म्हणणार नाही, पण त्याची पार्श्वभूमी ही चाणाक्षपणे झाकली जाते. आणि दरम्यानच्या काळामध्ये काय झालं की जसजसं इस्रायलचं अमेरिकेमधलं प्रस्थ वाढत गेलं, कारण आपल्याला माहित असेल अमेरिकेमध्ये जो बिझनेस ग्रुप म्हटला जातो आणि एकूणच राजकारणामधली जी लॉबी आहे तर त्याच्यामध्ये ज्यू लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. आता यातली एक गंमत पुन्हा मला अशी सांगावीशी वाटते ती अशी, काही लोक म्हणतात म्हणजे बघा इस्रायल लोक किती हुशार आहेत, किती ताकदवान आहेत, म्हणूनच ते अमेरिकेमध्ये जाऊन असं करू शकले. तर यामधली एक महत्वाची गोष्ट आपण विसरतो की हे लोक, यातले बरेच लोक हे कधीच इस्रायलमध्ये आलेले नाहीयेत. एखादा सहज तिथे भेट देण्या पलीकडे त्यांचा इस्रायलशी तसा काहीही संबंध नाही. म्हणजे ते ज्यू धर्मीय जरी असले तरी जवळपास जन्मानी किंवा आधी युरोपमधून स्थलांतरित झाल्यानंतर ते पूर्णपणे अमेरिकेत शिकलेले आहेत, अमेरिकेत वाढलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी जो आपला दबदबा निर्माण केला असेल, जे यश निर्माण केलेलं असेल ते पूर्णपणे अमेरिकेत निर्माण केले. त्यामध्ये इस्रायलचा कुठेही वाटा नाहीये. पण अशा प्रकारे ही तर्कसंगती जोडण्याचा सुद्धा एक प्रयत्न केला जातो. पण सांगायचा मुद्दा असा की त्या अतिशय प्रबळ प्रकारच्या ताकदीमुळे अमेरिकेने सातत्याने इस्रायलला अनुकूल असलेलीच धोरणं राबवावीत हे घडत गेली अनेक वर्ष. आणि गेल्या 4 वर्षांच्या काळामध्ये तर म्हणजे जेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे मी म्हणेन दुर्दैवाने राष्ट्राध्यक्ष झाले होते, त्या काळामध्ये तर अक्षरशः बेधडकपणे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ नावाची एक संस्था आहे, त्याचे इतके शेकडो देश सभासद आहेत, त्या सगळ्यांची मतं घेऊन आपण काहीतरी करणं अपेक्षित असतं. त्या सगळ्याचा कुठलाही सारासार विवेक विचार न ठेवता डोनाल्ड ट्रम्पने एक दिवस अचानकपणे जाहीर करून टाकलं की इस्रायलला जेरुसलेम हे तुमची राजधानी म्हणून तुम्ही जाहीर करू शकता. आता अशा प्रकारची पाशवी ताकद अमेरिकेकडे असल्यामुळे आणि तिचा गैरवापर करण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळे हा प्रश्न आणखी चिघळणार याविषयी कोणाच्याच मनात शंका नाही. म्हणजे एक तर आधीच पॅलेस्टिनी लोकांची जी भूमी होती ती आक्रसत जाणं, त्यानंतर त्या लोकांना तिथनं बेदखल केलं जाणं, त्यांना अक्षरशः कोंडवाड्यासारख्या ठिकाणी राहावं लागणं आणि जी तिन्ही धर्म म्हणजे ख्रिश्चन, ज्यू आणि इस्लाम या तिन्ही धर्मांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची जागा मानली जाते जेरुसलेम, तिथे अचानकपणे इस्रायलने आपली दुसरी राजधानी म्हणून ती जाहीर करावी,
असं डोनाल्ड ट्रम्पनी सांगणं. या सगळ्यामध्ये कुठलीही तर्कसंगती नाही. पण डोनाल्ड ट्रम्पचे जावई जे आहेत, तर ते मूळचे ज्यू असल्यामुळे असं म्हणतात, त्यांनी हा सगळा दबाव टाकलेला होता आणि त्यांच्या पत्नी इवांका ट्रम्प, त्या जावयांच्या पत्नी म्हणजे ट्रम्प यांची मुलगी, त्या सुद्धा इस्रायलला भेट देऊन आल्या आणि त्यांनी हे सगळं संमत करून घेतलं असं म्हटलं जातं. तर अशा या वैयक्तिक पातळीवरच्या अतिशय बेधडक आणि अविचारी निर्णयांमुळे या प्रश्नामध्ये जी आणखीन दाहकता नव्हती ती नव्याने निर्माण होत गेली आणि आता ती सोडवणं अशक्य आहे. कारण अशा प्रकारचे निर्णय सातत्याने जर का घेतले गेले तर ते टळवणं हे कसं शक्य आहे याची आपल्याला कल्पना येईल. आणि इस्रायलने अशा प्रकारच्या एका मागोमाग एक घेतल्या गेलेल्या निर्णयांचा खूप फायदा उठवलेला आहे. मुळात असे निर्णय घेतले जावेत यासाठी चातुर्याने कसा दबाव टाकायचा आणि ते कसं करून घ्यायचं हे समजलेलं असल्यामुळे इस्रायलला ती कला अवगत झालेली आणि त्यामुळे इथून पुढे पॅलेस्टिनी लोकांची किंवा त्यांचं आयुष्य सुधारेल किंवा त्यांच्या एकूण भविष्यामध्ये खूप चांगलं काहीतरी घडेल हा आशावाद मला वाटतं अतिशय भाबडा आशावाद आहे. म्हणजे अतिशय स्पष्टपणे आणि दुर्दैवाने असं म्हणावंसं वाटतं की पॅलेस्टिनी लोकांचं आयुष्य हे अतिशय भीषण आयुष्य झालेलं आहे. तिथे शिक्षण लोकांना मिळत नाही. जीव मुठीत घेऊन जगावं लागतं. सातत्याने तिथे कुठल्याही वेळी इस्रायली सैनिकांकडून तपासण्या केल्या जातात. अतिरेकी आहेत अशा नावाखाली त्यांना खूप कारवायांना तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे तिथली मुलं-मुली शिकणं किंवा त्यांचं काहीतरी भविष्य घडणं या गोष्टी अक्षरशः अशक्य आहेत आणि मग त्यातून नव्याने अतिरेकी निर्माण होणं, त्याला आपण अतिरेकी सुद्धा खरं म्हणजे म्हणू नये. पण अन्यायाने पेटून उठणं आणि आपल्याला जो दाबून ठेवतोय त्याच्यावर ठीक आहे मी दगड मारीन, त्याच्यावर मी रॉकेट मारीन, इथपर्यंतच माझी ताकद आहे. असं करत राहणं हेच या मुलांचं भविष्य आहे. म्हणजे एक याचा नमुना म्हणून सांगायचं तर अलीकडच्या काळामध्ये आपण बातमी वाचली असेल की इस्राईल ही आपल्या देशामधल्या बहुसंख्य लोकांचं लसीकरण केल्यामुळे कोरोना चं संकट आता इथे संपलेलं आहे आणि त्यामुळे इस्रायली लोक हे मुखपट्टी किंवा मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरू शकतात. अशा प्रकारचा निर्णय इस्रायलनी घेतल्याचं आपण वाचलं असेल आणि त्याचं जगभरात खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं. हा कौतुकाचा एक भाग आहे आणि इस्रायलनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये साधलेल्या प्रगतीचं हे केलंच पाहिजे. पण त्याच्या जोडीला दुसरा भाग जो कधीच प्रकाशात येत नाही, ह्याही बाबतीत असा, की इस्रायलच्या ताब्यामधली जी पॅलेस्टिनी भूमी आहे आणि त्याच्यावर आता इस्रायलचंच नियंत्रण असल्यामुळे तिथली परिस्थिती आपण काय बघितली तर तिथे लसीकरणाचा पत्ताही नाहीये. ते तिथे कोरोनाच्या संकटामुळे सतत जीव जात आहेत, मोठे प्रश्न आहेत, पण तिथल्या लसीकरणाची इस्रायलला अजिबात फिकीर नाही. हे असं जे एकूण दुटप्पी वागणं आहे आणि त्याचं त्यातलं सत्य बाहेर येऊ नये यासाठी इस्रायलने जाणीवपूर्वकरित्या केलेला प्रयत्न, त्याला अमेरिकी माध्यमांनी दिलेली साथ आणि दुर्दैवाने इतर जगाने त्याचा खोलात जाऊन शोध घेण्याचा न केलेला प्रयत्न. या गोष्टी त्यामधल्या खऱ्या-खुऱ्या दुर्दैवाच्या. आता राजकारणाच्या दृष्टीने तिथे काय होऊ शकतं आपण अलीकडच्या काळात बघितलं असेल, की तिथे खूप जोरकसपणाने आपली धोरणं राबवणारे नेतन्याहू यांचा सुद्धा आता तिथे पराभव झाला आणि सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी आता नवीन सरकार स्थापन केले होते. इस्रायलमधली राजकीय परिस्थिती सुद्धा खूपच डळमळीत आहे. तिथला लिकुड नावाचा जो पक्ष आहे तर तो अतिकट्टर उजवा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण बऱ्याच इस्रायली लोकांना सुद्धा ते मान्य नसतं आणि त्यामधल्या काही जणांना आपण पॅलेस्टिनी लोकांवर अन्याय केलेला आहे, करत आहोत असं वाटत असतं. काही जण त्याविषयी लिहित सुद्धा असतात. असं तिथलं सुद्धा वातावरण हे काही आपल्याला बाहेरून वाटतं काही अगदी एक संघ नाहीये. पॅलेस्टिनी राजकारणाच्या बाबतीत तर बोलण्यासारखं काहीच नाही कारण तिथे मुळात एक वाक्यता नाही. अजूनही जणू काही तिथे टोळ्या अशा नाहीयेत, पण संघर्ष तिथे आहेत. त्यामुळे तिथे शांततेत निवडणुका होणं, त्यांचा
कोणीतरी नेता निवडला जाणं हे नुसतं नावापुरतं होतं. पण त्या नेत्यालाही तसे काही अधिकार नसतात. इतर जगामध्ये त्याला कुठल्याही किंमत मिळत नाही. आणि त्यामुळे हा चिघळत गेलेला जो प्रश्न आहे, तर तो प्रश्न हा इतक्या लवकर संपेल असं वाटत नाही आणि तो प्रश्न संपण्यापेक्षा पॅलेस्टिनी लोकांची जी परवड आहे ती थांबेल असं वाटत नाही. याच्या जोडीला अर्थात इस्रायलचं काही बाबतींमध्ये कौतुक मगाशी जसं म्हटलं तसं केलंच पाहिजे. म्हणजे अतिशय कमी संसाधनं असताना त्या देशाने शेतीमध्ये केलेली प्रगती किंवा आपल्यासारख्या पाण्याने समृद्ध असलेल्या देशामध्ये वारंवार दुष्काळ पडतो, पण तिथे तो पडत नाही. कारण त्यांनी पाण्याचं संवर्धन करण्याच्या बाबतीत दिलेली सगळी तंत्रज्ञान आहेत किंवा लष्कराच्या अ, बाबतीमध्ये त्यांनी केलेली प्रगती, माहिती तंत्रज्ञान, आयटी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये केलेली प्रगती. म्हणजे एक उदाहरण या निमित्ताने मला सांगावसं वाटतं, की अमेरिकेमध्ये एक प्रसंग असा घडला होता 2-1 वर्षांपूर्वी, की जेव्हा तिथे एक अतिरेकी सापडला होता आणि तो अतिरेकी मृत अवस्थेत सापडला होता. तर त्या अतिरेकीने नेमकी काय कारवाई केली आणि त्याचे इतर कोण साथीदार आहेत, तर हे त्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एफबीआयला ओळखायचं होतं. तर त्या एफबीआयनी त्या मृत अतिरेक्याचा फोन घेतला आणि तो फोन घेतला तर तो फोन म्हणजे Appleचा iPhone होता आणि तो लॉक असलेल्या अवस्थेत होता. तर Apple फोनचं वैशिष्ट्य असं, की त्या म्हणजे Apple कंपनीच्या म्हणण्यानुसार त्या माणसाने, त्या वापरकर्त्याने त्याच्यामध्ये जो पिन टाकलेला असेल, तर त्या पिननीच तो फोन उघडू शकतो आणि समजा तो पिन माहीत नसेल, तो माणूस विसरला किंवा आता या प्रसंगामध्ये तो माणूसच जगात नाही, तर त्या वेळेला तो फोन उघडणं आम्हालाही शक्य नसतं. इतकी त्या फोनची सुरक्षा आम्ही जपतो, वैयक्तिक सुरक्षा. फक्त त्या माणसालाच ते उघडता यावं. आता काय करायचं, तो अतिरेकी तर मेला आहे आणि तो फोन उघडता येत नाही आणि वेगवेगळे पिन आपण टाकून बघितले तर त्याच्यावरही मर्यादा आहे. मला आकडा आठवत नाही, पण मला वाटतं आपण असं गृहीत धरू, की समजा एक 10 वेळेलाच तुम्ही तो पिन वेगवेगळा टाकून बघू शकता आणि त्यानंतर तर तो फोन पूर्णपणे लॉक होतो. म्हणजे तो कधीच त्यातनं तुम्ही माहिती मिळवू शकत नाही. आता एफ-बी-आयच्या समोर प्रश्न होता, की माहिती तर मिळवायची आणि Apple तर ही माहिती देत नाही किंवा म्हणते, की आम्हाला ही मिळूच शकत नाही. मग काय करायचं? तर अशा वेळेला एका इस्रायली कंपनीनी हा फोन एफ-बी-आयला अनलॉक करून दिला. अशा प्रकारचं सुद्धा ज्ञान हे इस्रायलमध्ये आहे. तर या सगळ्या बाबतींमध्ये इस्रायलचं कौतुक हे केलंच पाहिजे. पण म्हणून सरसकट इस्रायल जे करतं ते बरोबर आहे. आत्तापर्यंत जे घडलं ते बरोबर आहे, असं म्हणणं हे तार्किकरित्या योग्य वाटत नाही आणि जे या सगळ्या प्रश्नांकडे तटस्थ दृष्टीने बघतात, आपला वैयक्तिक दृष्टिकोन आणि आपली विचारसरणी काहीही असो, इतिहासाकडे बघताना त्याच्याकडे आपण आपल्या चष्म्यातून न बघता तटस्थपणे जर का बघितलं, तर मला वाटतं त्या प्रश्नाचं आकलन हे आपल्याला जास्त योग्य प्रकारे होईल. तर एकूण सहानुभूतीची भावना मनामध्ये बाळगून, पॅलेस्टिनी लोकांविषयी कणव मनामध्ये बाळगून आणि इस्रायलचं योग्य बाबतींमध्ये कौतुक करून जर आपण याचं मूल्यमापन केलं, तर या विषयाकडे बघण्याची एक सम्यक दृष्टी आपल्याला लाभेल असं माझं वैयक्तिक मत आहे. या विषयावर या विषयाचा अभ्यास करता खूप वेगवेगळे संदर्भ मला मिळाले आणि त्यातनं 2 पुस्तकं मला लिहायला मिळाली आणि गमतीने मी असं म्हणेन, की त्या पुस्तकांमधलं जे त्याची मांडणी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे. पहिलं एक पुस्तक मी पॅलेस्टाईन इस्राईल एक रक्तरंजित संघर्ष नावाचं पुस्तक लिहिलं. तर त्याच्यामध्ये आत्ता मी जे मांडलं साधारण त्याचा खूप विस्तारित पण मराठी वाचकाला समजेल अशा अशा प्रकारचा तो सगळं लिहिलेला आहे. दुसरं पुस्तक जे लिहिलंय ते इस्रायलचं कौतुक करणार आहे. तर त्याच्यामध्ये इस्रायलनी खास करून लष्करी बाबतींमध्ये कशा प्रकारे प्रगती साधली, अतिशय मर्यादित संसाधनं असून सुद्धा काही वेळेला इथे सुद्धा इस्रायलनी खूप असं म्हणू नये पण खोटेनाटेपणा केला, चातुर्याचा वापर केला, काही वेळा इतरांच्या गोष्टी पळवल्या सुद्धा. पण शेवट त्याचा असं झाला, की इस्रायल ही आधुनिक काळातली मर्यादित लष्करी महासत्ता बनण्याकडे तिची इस्रायलची वाटचाल होऊ शकेल. तर थोडंसं त्याची वाखाणणी करणारं हे दुसरं
इस्रायल एक आधुनिक लष्करी महासत्ता. तर या निमित्ताने या विषयाची ओळख मला थोडीफार झाली आणि त्याचं सार फार अगदी क्लिष्ट तपशिलांमध्ये न जाता पण महत्वाचे मुद्दे आधार मानून घेण्याचा आणि आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने केला. घड्याळाकडे बघितलं तर मला वाटतं साधारण 1 पाऊण तास 50 मिनिटं होत आलंय आणि फार काळ तुमची सहनशीलता ताणणं हे सुद्धा मला योग्य वाटत नाही. तर या निमित्ताने मला या मंचावर आमंत्रित केलं, बोलण्याची संधी मिळाली. याबद्दल मी सर्व निमंत्रकांचे आणि आयोजकांचे खूप मनापासून आभार मानतो. सगळ्या ऐकणाऱ्यांनी शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं याबद्दल ते आभार मानतो आणि सगळ्यांना हा विषय आणखीन समजून घेण्यासाठी हे वाचता येईल ते तुम्ही जरूर वाचा असं आग्रहाने सांगून मला जे सांगायचं होतं खूप खूप आभार आणि धन्यवाद अतुल सर, खूप खूप आभार. सर यानंतर काही प्रश्न असतील तर घ्यायचं का? हो हो, घ्या ना सर. किशोर सर, जर कोणाला प्रश्न असेल तर येऊ द्या ना. हा, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतो अतुल सरांना. हा, विशाल सोरते विचारा. हो, अतुल काते सर नमस्कार. सर मी तुम्हाला याबद्दल विचारणार की आजपर्यंत म्हणजे आता जो बायडन आले आहेत त्यांचा इस्रायल आणि पॅलेस्टाईन विषयीची भूमिका काय असणार आहे सर? सर्वसामान्यपणे आपण अमेरिकी राष्ट्रपतींचा आणि धोरणांचा विचार केला तर त्याच्यामध्ये फार फरक खरं म्हणजे आपल्याला जाणवत नाही. ते रिपब्लिकन पक्ष असो वा डेमोक्रॅटिक पक्ष असो, त्याच्यामध्ये थोडी अगदी काही प्रमाणात आपल्याला तफावत ही दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ डोनाल्ड ट्रम्पच्या कारकिर्दीमध्ये अगदी उघडपणे इस्रायलचं समर्थन करणं आणि कुठलाही विचार न करता बेधडकपणे इस्रायलच्या बाजूनेच सगळे निर्णय देणं असं होतं. त्याला थोड्या अंशी मला वाटतं चाप बसण्याची शक्यता आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे जो बायडन हे आपण म्हणू की जे पारंपरिक प्रकारचे नेते असतात, कारण ते ओबामांच्या काळामध्ये उपराष्ट्रपती होते, अमेरिकी संसदेचा प्रदीर्घ अनुभव आहे. तर त्यामुळे ते अशा सगळ्या संसदीय आणि एकूण अमेरिकी राज्य शासनाच्या सगळ्या ज्या घड्या आहेत तर त्या न विस्कटता कारभार करण्यावर त्यांचा भर असणार आहे. तर त्यामुळे तिथे सुद्धा सिनेटमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये विधेयकं मांडून मग त्याच्यावर संमती घेऊन चर्चा घडवून आणून संयुक्त राष्ट्राला सुद्धा काही प्रमाणात महत्व देऊन अशा प्रकारे धोरणं ते आखण्याची दाट शक्यता. तर त्यामुळे सारांश म्हणजे बेधडक प्रकारचे निर्णय जवळपास होणार नाहीत. पण अमेरिकेची मूळ भूमिका खूप बदलेल असं मानणं थोडंसं भाबडेपणाचं. यानंतर हा, कुणाला काही प्रश्न विचारायचे विचारा. काहते सर, खूप खूप धन्यवाद. अतिशय संयत आणि अभ्यासपूर्ण मांडणी आमच्या विद्यार्थ्यांकरता झाली आणि अतिशय नवे पैलू खरं तर उलगडल्या गेलेत आणि आपण ज्या 2 पुस्तकांचा उल्लेख केलेला आहे, खरं तर आमच्या असणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ते खरं तर वाचलं पाहिजे आणि त्याच्यातले असणारे तपशील पण समजून घेतले पाहिजेत. मला एक विचारायचं सर, या निमित्ताने मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे सगळ्यांना नम्र विनंती आहे. पूनम माकडे विनंती आहे की तुम्ही तुमचा असणारा माईक म्यूट करा. सगळ्यांनी आपले व्हिडिओ आणि माईक म्यूट करा. सर, साधारणपणे म्हणजे शिकत असतानाच्या काळांमध्ये असं म्हटलं जायचं की जगामध्ये जर 3रं विश्व महायुद्ध घडलं तर त्याचा केंद्रबिंदू हा काश्मीर प्रश्न किंवा इस्रायल आणि पॅलेस्टाईन असाच राहू शकतो आणि त्यावरूनच जागतिक क्षेत्रांमध्ये 3रं जागतिक महायुद्ध घडू शकतं बा, अशा प्रकारची एक मांडणी केली जायची. त्यातलं असणारं तथ्य काय? आणि दुसरा त्याला जोडून मला असा विचारायचा प्रश्न वाटतो की इस्रायलची असणारी मोसाद नावाची जी गुप्तहेर संघटना आहे, त्या संघटनेविषयी एकूणच भय ज्याला आपण म्हणतो किंवा भीती म्हणतो, ही साधारणपणे चर्चेमध्ये नेहमी राहिली.
आणि ज्याला राजीव गांधींची हत्या झाली आणि लिट्टेचा हात त्यामध्ये आपल्याला नंतरच्या काळांमध्ये दिसायला लागला. पण सुरुवातीच्या पहिल्या दिवसानंतर वृत्तपत्रांमध्ये जी चर्चा झालेली होती त्याचा कल किंवा त्याचा असणारा जो आपण बिंदू म्हणूया तो मात्र लंबक हा मोसादकडे वळला गेलेला होता. ते एकूणच अशा सगळ्या संरचनांमध्ये तुम्ही कसं बघता बा? आणि खरं तर आम्ही या विद्यार्थी म्हणून आपण आणि एक अभ्यासक म्हणून आपण कसं बघितलं पाहिजे? तिला जो तुमचा प्रश्न आहे अगदी बरोबर तुम्ही म्हणालात की बऱ्याच काळापासून ही चर्चा चालू असते. तर महायुद्ध झालं तर ते काश्मीर प्रश्नावरून होईल किंवा पॅलेस्टाईन प्रश्नावरून होईल. पण अलीकडच्या काळामधल्या घडामोडी जर का आपण बघितल्या तर मला असं वाटतं की हे दोन्ही प्रश्न तसे खूप क्षीण होत गेलेले आहेत. म्हणजे काश्मीरमधल्या घडामोडींच्या संदर्भात भारताने आता जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्यामुळे तिथे आणखीन खूप मोठ्या प्रमाणावर संघर्ष होत राहणं त्याला पाकिस्तानकडून पाठबळ मिळणं या शक्यता बऱ्यापैकी धूसर झाल्या आहेत. आणि एकूणच पाकिस्तानची ताकद सुद्धा खूपच खचलेली असल्यामुळे अगदी मूलभूत गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना झगडावं लागतं. त्यामुळे तिथे या संघर्षाची बीजं असतील असं वाटत. पॅलेस्टाईनच्या बाबतीत सुद्धा काही अंशी तेच घडतं. म्हणजे इस्रायलची ताकद आता तिथे इतकी झालेली आहे, तिथल्या तिथे निर्माण झालेला कुठलाही संघर्ष इस्रायल अक्षरशः चुटकीसरशी सोडवू शकतो. आणि नुसतं सोडवू शकतो असं नाही, तर प्रसंग कुठलाही असो आपलीच बाजू बरोबर कशी हेही तो जगासमोर मांडू शकतो. इतकी ताकद आता इस्रायलकडे आलेली आहे. आणि पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्या देशांची एकतर संख्या खूप कमी आहे. त्या देशांची स्वतःचे प्रश्न इतके बिकट आहेत की ते या प्रश्नामध्ये पडतील असं वाटत नाही. आणि त्यामुळे हा संघर्ष तसा तितका खरं म्हणजे मोठा होईल अशी शक्यता कमी आहे. एकच त्याच्यातली वेगळी शक्यता अशी असू शकते की चीन सारख्या देशांनी यामध्ये कुठे या दोन्ही प्रश्नांमध्ये अचानक शिरायचं ठरवलं आणि आपली ताकद लावली तर मात्र त्याला वेगळं रूप मिळू शकते. पण ते आता घडेल का याविषयी अभ्यासकांची मतांतर आहेत आणि त्याविषयी आपण ते निश्चितपणे सांगू शकत नाही. मोसादचा जो तुम्ही दुसरा उल्लेख केला तर ती अर्थातच अतिशय मान्यवर एक प्रकारे संघटना एकीकडे मानली जाते आणि दुसरीकडे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अतिशय धोकादायक आणि भीतीदायक संघटना मानली जाते. आणि त्याची मुळं अर्थातच पुन्हा अमेरिकेमधल्या नो सच एजन्सी म्हणून ज्याचा गमतीने उल्लेख केला जातो, NSA नॅशनल सिक्युरिटी एजन्सी. तर त्या एजन्सीमध्ये त्याची काही अंशी मुळं आहेत, काही अंशी FBI मध्ये. तर थोडक्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला राजकीय पातळीवर करणं अवघड असतं आणि अधिकृतपणे करता येत नाही त्या गोष्टी मोसादकडून करून घ्यायच्या. अशा प्रकारे एक खूप मोठं धोरण इस्रायलने सातत्याने राबवलेलं आहे. आणि त्यात पुन्हा मोसादनी घडवलेल्या हिकमती वगैरेंची वर्णनं आपण वाचत असतो. उदाहरणार्थ विमानतळावरून प्रवाशांची सुटका करणं आणि तिथल्या नागरिकांना मारणं, किंवा जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धांदरम्यान इस्रायली खेळाडूंवर हल्ला झालेला होता त्याचा बदला घेण्यासाठी मोसादनी काय केलं, अशा अनेक गोष्टी ज्ञात आहेत लोकांना. तर या संघटनेकडून काय होऊ शकतं याला पुन्हा काही मर्यादा नाहीयेत. कारण जिथे जिथे कुठलाही प्रश्न इस्रायलच्या संबंधांना किंवा हितसंबंधांना बाधा आणणारा असेल तिथे ही संघटना जाऊ शकते आणि हा प्रश्न सोडवू शकते. आणि जिथे असे प्रश्न नसतील तिथे ते प्रश्न मुद्दाम निर्माण करून सुद्धा ते प्रश्न सोडवल्यासारखं भासवणं असंही ती करू शकते. त्यामुळे ते ताकद अफाट आहे. त्याला राजकीय पाठबळ आहे, लष्करी आणि आर्थिक पाठबळ आहे आणि अमेरिकेचा जवळपास खुला पाठिंबा असल्यामुळे कधी कधी असंही म्हटलं जातं की अमेरिकेला ज्या गोष्टी करून घ्यायच्या असतात त्या गोष्टी सुद्धा मोसादकडून अप्रत्यक्षरित्या करून घेतल्या जातात. तर त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की भय आहे आणि ही संघटना अधिक ताकदवान होत जाणार याविषयी सुद्धा शंका नाही.
पुन्हा कोणाला काही प्रश्न असतील तर Yes, sir. Hello. Hello, sir. Good morning. बोलो हिना, Hello. बोलो बोलो Yes, sir. बोलो। सर मेरा ये क्वेश्चन है कि जब भी हम इज़राइल का नाम आता है तो यहाँ पे फ़िलिस्तीन और यरूशलेम का नाम ज़रूर आता है, तो वहाँ पर एक बहुत ख़ास नामवर चीज़ है जो कि गोल्डन टेम्पल है। तो वो एरिया को लेके इज़राइल का जो भी रुख रहता है, तो मैं ये जानना चाहूँगी कि ये एक पॉलिटिकल वे में आप उसको किस तरीके से देखते हो और क्या उनका मतलब उस चीज़ के पीछे क्या उद्देश्य है कि जो गोल्डन टेम्पल और वो एरिया है, तो वो यानी उनको चाहिए? ये मुझे पूछना है। मगाशी म्हटल्याप्रमाणे जेरुसलेमचं वैशिष्ट्य असं की तिथे ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम या तिन्ही धर्मांना खूप महत्व आहे. म्हणजे त्याची जवळपास जन्मस्थानं आपण म्हणू काही प्रमाणात की त्या भूमीमध्ये असल्यामुळे ते खूप पवित्र स्थळ हे तिन्ही धर्मीय लोकांसाठी मानलं जातं. आणि त्यामुळे जर का या भूमीवर आणि खास करून तुम्ही उल्लेख केलेल्या त्या टेम्पलच्या आजूबाजूला तिथे समजा आपलं वर्चस्व असेल, तर आपल्याला एकूण जेरुसलेमवर वर्चस्व गाजवता येईल, ही इस्रायलची त्यामागची मानसिकता आहे. ती जी प्रसिद्ध त्याच भागातली जी भिंत आहे उदाहरणार्थ, तर तिथे प्रार्थना करायला जमलेल्या लोकांमध्ये कधी-कधी तिथून आमच्यावर अतिरेकी हल्ले होतात. अशा प्रकारचंही वार्तांकन इस्रायल करतं. आणि तिथे वर्चस्व असणं हे अप्रत्यक्षरित्या पूर्ण पॅलेस्टाईनवर वर्चस्व असण्याचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून तिथे जास्तीत जास्त प्रमाणात लष्करी बळ निर्माण करणं म्हणजे तिथे आपण छायाचित्र बघितले असतील किंवा व्हिडिओज बघितले असतील, तिथे जणू एखादी लष्करी म्हणजे तटबंदी असावी, अशा प्रकारे तिथे स्टेन गन्स घेऊन किंवा सगळा लष्करी पोशाख घालून हे सैनिक फिरत असतात. कडेकोट बंदोबस्त असतो. तर त्यामागे आपली ताकद दाखवणं आणि इथे आपलं वर्चस्व आहे, हे सिद्ध करणं, ही मनोभूमिका सातत्याने असावी, हे मला वाटतं त्यामागचं कारण असू शकतं. हेलो सर सर. मला एक प्रश्न आहे. अरब राष्ट्र जेवढे आहेत तेवढे युनाइट होण्यामागे काय प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटतं किंवा ते होत आहेत का असं तुम्हाला वाटतं? एक त्यामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं, की आर्थिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे एकीकडे आपण सौदी अरेबिया तेलाने संपन्न देश म्हटलं किंवा इजिप्त सुद्धा बऱ्याच अंशी समृद्ध होता वेगवेगळ्या कारणांमुळे आणि व्यापारामुळे सुएझ कालव्यामुळे इजिप्त हे महत्वाचं ठिकाण होतं. आणि दुसरीकडे किंवा तेलामुळे काही प्रमाणात इराक आणि इराण सुद्धा समृद्ध होते. पण दुसरीकडे त्या प्रत्येक ठिकाणची राजकीय एकूण जी विचारसरणी आहे आणि एकूण ज्या प्रकारे तिथे सत्ता चालवली जाते त्याच्यामध्ये खूप फरक आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ सौदी अरेबियामध्ये एकच कुटुंब कित्येक वर्ष सत्ता चालवतंय. इतर काही देशांमध्ये सत्ता संघर्ष होऊन उलटापालटी झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ सिरियामध्ये असाद आणि त्यांचे वडील यांनी सत्ता मिळवण्याच्या आधी खरं म्हणजे एक कुटुंबाची अशी सत्ता नव्हती, पण असादांच्या वडिलांनी ती संपादित केली, मग असाद यांच्याकडे आली. याच्या उलट इराकमध्ये आपण बघितलं सद्दाम हुसेननी सत्ता हिसकावून घेतली, बंड घडवून. तर हे जे सगळे असे वेगवेगळे परिणाम आहेत आणि इराण हे राष्ट्र अरब नसताना पण शेजारी असताना तिथल्या ज्या घडामोडी होत्या म्हणजे अमेरिकेने तिथे बराच काळ वर्चस्व गाजवलं. मग 1953 साली तिथे पुन्हा क्रांती झाली. मग हे निवडणुका होऊन पहलवी हे तिथे निवडले गेले. मग त्यांची अमेरिकेने हत्या करवली. तिथे पुन्हा शहा यांना सत्तेवर आणलं. तर या सगळ्यामुळे काय मला वाटतं असं झालं, की आपण सगळे एक प्रकारचे देश आहोत किंवा आपण एका कारणासाठी लढलं पाहिजे, अशी भूमिका कुठल्याच देशामध्ये होऊ शकली नाही.
हे जर का सगळीकडेच एखाद्या वेळेला हुकुमशाही असती किंवा सगळीकडेच लोकशाही असती, हुकुमशाही असू नये पण असती समजा, तर निदान त्या निमित्ताने का होईना पण हे देश कदाचित एकत्र आले असते. पण हे सगळंच सातत्याने वेगवेगळं होत असल्यामुळे त्यांचे अंतर्गत प्रश्न खूप वेगवेगळे झाले आणि ते वाढत गेले. आणि अशा वेळेला आपण एकत्र येऊन भलत्याच कुठल्या तरी आणखीन एका देशासाठी का लढायचं असं ते होत नाही असं. सर चॅटबॉक्स मध्ये एक प्रश्न आलेला आहे मयूर कडूच. मध्य पूर्व देशातील इतर देश हा संघर्ष कसा हाताळत आहेत? आत्ता म्हटल्याप्रमाणे खरं म्हणजे जवळपास सगळ्यांचं याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. कुणालाही त्यामध्ये रस नसावा अशा प्रकारे या सगळ्या देशांचं वागणं आहे. फक्त संयुक्त राष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा ती बैठक होईल तेव्हा एखादा निषेधाचा ठराव मांडणे किंवा तो कोणी मांडला तर त्याला पाठिंबा देणे याच्या पलीकडे कुठल्याही देशाला त्याच्यामध्ये काडीचाही रस नसतो. पॅलेस्टिनी लोक आपल्याकडे यायला लागले तर त्यांना परवानगी द्यायची नाही. ते निर्वासित आहेत आणि आपल्याकडेच स्थानिक लोकांची पोटं भरण्याचा प्रश्न असताना आम्ही कुठून अजून या लोकांना सामावून घेऊ, अशी या सगळ्या देशांची भूमिका आहे. आणि त्यामध्ये बदल होण्याची शक्यता तर अजिबातच दिसत नाही. कारण स्वतःचे प्रश्न सोडवतानाच हे सगळे देश खूप जर्जर झाले. पुन्हा कोणाला प्रश्न आहेत? हेलो सर, हाँ बोलिए. मेरा एक क्वेश्चन है सर, और एक चीज मैं ऐड करना चाहूंगी। क्वेश्चन मेरा ये है सर कि जो इजरायली है तो जैसा अभी ईद हुई तो ईद के टाइम में कुछ दिन पहले दिखा वहाँ पे जो वहाँ की मस्जिद अक्सा है तो वहाँ पर भी कुछ बम वगैरह कुछ वहाँ पर हुआ। तो ये उसका क्या मुद्दा था या उसके क्या मतलब क्लेरिफिकेशन थी कि वो किसने किया था या क्यों हुआ था, यानी अपना दबदबा बनाने के लिए हुआ था? क्योंकि अगर मस्जिद अक्सा या गोल्डन टेम्पल का एरिया अगर कहा जाए तो वो काफी सालों से ही मतलब हिस्टोरिकल है, यानी जो कई सारे जो हमारे मुस्लिम धर्म में मैसेंजर्स यानी जिनको हम नबी वगैरह कहते हैं, रसूल कहते हैं, तो वो यानी गॉड के थ्रू भेजे गए, तो उनका वहाँ पर बहुत बड़ा यानी कनेक्शन था। तो यानी बहुत सारे हिस्टोरिकल चीज़ें ऐसी हुई है वहाँ पर, जैसे कि जो मेराज होता है, शब मेराज होती है, तो वो ये कहा जाता है कि जो गोल्डन टेम्पल का एरिया है तो आपने जो मेराज की थी तो वहीं से की थी, यानी ऐसे बहुत सारी चीजें हैं जिसमें से जो गोल्डन टेम्पल है वो उसके पास में जो मस्जिद अक्सा बोलते हैं उसके पास में है, उसके पास में और 4 मस्जिद है सराउंडिंग में उसके। तो वो एरिया को ये बात कहा जाता है कि जो इजरायली है तो उनका ये मुद्दा है कि जो गोल्डन टेम्पल का एरिया है, जैसे सर ने भी अभी बताया कि वहां पर वो प्रेयर वगैरह करते हैं, तो जो गोल्डन टेम्पल का एरिया है तो वहां पर उसको डिमोलिश करके जो हैकल सुलेमानी की बनाने की बात है, तो मैं सर से उनके इस बारे में विचार जानना चाहूंगी। मला तुमचा नेमका प्रश्न कळला नाही पण कळला त्यावरून सांगतो. याच्यामध्ये आता 2 मुद्दे असू शकतात. एक मुद्दा असाही असू शकतो की अ, अजाणतेपणाने किंवा कधी-कधी मुद्दामून सुद्धा मुद्दाम या सगळ्या काळामध्ये जगाचं लक्ष वेधून घ्यावं, या हेतूनी पॅलेस्टिनी लोकांकडून सुद्धा याची सुरुवात होऊ शकते. हे आपण मला वाटतं मान्य केलं पाहिजे. असं नाही की दरवेळेला इस्रायलच याची कुरापत काढतं आणि म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्यावरच असते. एखाद्या वेळेला अजाणतेपणाने मी यासाठी म्हणालो की ज्या प्रकारे पॅलेस्टिनी लोकांना दाबलं गेलेलं आहे, तर त्यातनं नाही तरुण एखादा उठतो आणि एक दगड कुठेतरी मारतो किंवा एखादं रॉकेट कुठेतरी सोडतो. आणि एवढं कारण हे इस्रायलला त्याच्यानंतर प्रचंड मोठी लष्करी कारवाई करण्यासाठी पुरेसं असतं. कारण हे आम्ही स्वसंरक्षणासाठी आमच्यावर हल्ला झालेला आहे आणि आम्ही त्याचा परतवणार आहोत. अशी भूमिका इस्रायल घेऊ शकतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशीही असू शकते की मुद्दाम सणाच्या वेळेला अशा प्रकारच्या गोष्टी भडकावून काढणं आणि त्या निमित्ताने पुन्हा अधिकाधिक प्रदेश
आपल्या ताब्यात घेणं किंवा ज्या वस्त्या असतील त्या वस्त्या पुन्हा उद्ध्वस्त करणं किंवा तिथल्या लोकांचं आयुष्य अवघड करणं, यासाठी याची सुरुवात इस्रायलकडून सुद्धा होऊ शकते. तर आता या नेमक्या प्रसंगामध्ये काय झालंय सांगणं आपण फक्त ज्या बातम्या येतात त्यांच्या आधारेच सांगू शकतो. पण हा संघर्ष असा दोन्ही बाजूनी होतो हे आपण मला वाटतं मान्य केलं पाहिजे. फरक एवढाच आहे की पॅलेस्टाईनकडून जरी याची समजा सुरुवात झाली तरी त्यांची ताकद आपण समजा 1 युनिट असं म्हटलं त्या हल्ल्याची, तर इस्रायलकडून त्याचं प्रत्युत्तर हे 100 किंवा 1000 युनिट्स अशा प्रकारे दिलं जातं. हे निर्विवाद आहे आणि त्या 2 हल्ल्यांची तुलना सुद्धा होऊ शकत नाही. एखादं नाही, आपण समजा म्हणू 10 रॉकेट्स पॅलेस्टिनी लोकांनी कुठेतरी सोडली आणि त्याच्यामध्ये काही नुकसान झालं, कदाचित दुर्दैवाने एखाद दुसरी माणसं मारली गेली, तर त्याचं प्रत्युत्तर म्हणून जे हल्ले होतात, त्या हल्ल्यांमध्ये अक्षरशः वस्त्यांच्या वस्त्या बेचिराख होतात. पुन्हा इस्रायल चातुर्याने काय म्हणतं, की बरेचदा आम्ही पूर्व सूचना देतो, की आम्ही इथे हल्ला करणार आहोत. पण त्या पूर्व सूचनेचा काय उपयोग आहे? म्हणजे तुम्ही अख्खी वस्तीच उद्ध्वस्त करणार असाल आणि त्याची पूर्व सूचना देणार असाल, तर लोकांनी काय करायचं? ते कुठे जाणार? असं असे हे सगळे डावपेच यामध्ये आहेत. सर पूर्ण ह्याच्यात गाझापट्टी हा शब्द आलेला नाहीये, तर त्याच्याबद्दल काही बोलाल का? गाझा हा या पॅलेस्टिनी भूमीमधलाच एक भाग आहे. काही तुम्ही म्हणालात म्हणजे महत्वाचं आहे किंवा दुसरा एक सायनाई नावाचा एक भाग आहे. गोलान हाईट्स नावाचा भाग आहे. तर हे सगळे जे टापू आहेत, तर या टापूंवर किंवा भागांवर बरेचदा इस्रायलनी कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही भाग आपल्या ताब्यात सुद्धा घेतले. म्हणजे उदाहरणार्थ गोलान हाईट्स हा जो भाग आहे तो त्या एका युद्धामध्ये जेव्हा सिरियाचा पाडाव करत करत इस्रायल उलट दिशेने सिरियाकडे पुढे जात राहिलं, तेव्हा सिरियाच्या ताब्यातला हा भाग इस्रायलने आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. तसाच हा गाझा पट्टा किंवा गाझाचा भाग आहे. जी वर्णनं येतात आणि काही डॉक्युमेंटरीज येतात त्याच्यावर तिथली परिस्थिती ही मगाशी वर्णन केल्यामुळे मी ते पुन्हा म्हणत नाही, पण अक्षरशः अंगावर काटा आणणारी अशी आहे आणि अशा प्रकारचं जीवन कोणाच्या नशिबी येऊ नये एवढंच आपण ते बघून घेऊ. धन्यवाद सर. खूप खूप आभार. शब्द अपुरे पडतील तेवढे कमीच. काय संबोधावे हाच प्रश्न उभा राहिला आहे. आजचे प्रमुख अतिथी हे एकंदरीत आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेतच, पण भाषाशैली सुद्धा मनावर राज्य गाजवणारी आहे. सर, आपल्या व्याख्यानाची मांडणी जणू सूर्याची मालिका आणि सूर्य तारे यांचा संसार या परिघातून निर्माण झालेला इस्रायल व पॅलेस्टाईनचा संघर्ष आणि त्या संघर्षातून लाभलेली एक झालर. ती सोडविता न सोडवे, पण या राजकीय घडामोडीला आपण अगदी सहज सोप्या शब्दरूपी कथनाच्या माध्यमातून आमच्या सर्व मंडळी पुढे शब्दबद्ध केलेत, त्याबद्दल आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यापुढे आपण असेच आमच्या या राजकीय घडामोडीतील एक वाटेकरी व्हाल. आपले खूप खूप आभार सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो आमच्या विभागाचे आमचे स्नेही डॉक्टर नारायण महाजन सरांना. धन्यवाद किशोर. नागपूर शिक्षण मंडळाद्वारा संचालित श्री बिंजानी नगर महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग, या राज्यशास्त्र विभागाद्वारे एका व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेतील हे दुसरं सत्र आहे. या व्याख्यानमालेला नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री सन्माननीय गांधी सर आणि कार्यवाहक सन्माननीय श्री राठी सर यांनी परवानगी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या व्याख्यानमालेच्या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुजित मैत्रे सर यांनी सुद्धा वेळातील वेळ काढून संपूर्ण व्याख्यानमाला ऐकली आणि सरांनी प्रश्न सुद्धा विचारले, त्याबद्दल मी सरांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते, अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि बहुआयामी व्यक्तिमत्व अतुल कोहते सर यांनी
एवढी कठीण समस्या सोप्या शब्दामध्ये आपल्या समोर मांडली आणि जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाचं सुद्धा निराकरण केलं, त्याबद्दल मी सरांचे महाविद्यालयातर्फे आणि विभागातर्फे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यांनी केले ते भास्कर वगाळे सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आमच्या विभागाचे विभाग प्रमुख ज्यांनी सरांचा परिचय करून दिला, डॉक्टर संदीप तुंदुरवार सर यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे संचालन करणारे, सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक किशोर नेताम सर यांचे सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे IQSC कोऑर्डिनेटर काने मॅडम यांचा सुद्धा मी आभार मानतो आणि या आभासी स्वरूपात आजच्या व्याख्यानमालेला जोडलेले सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, संशोधक विद्यार्थी या सर्वांचे सुद्धा आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं मी अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले मोबाईल स्विच ऑन करावेत. एक फोटो घेतोय आपण आणि त्यानंतर आपण बाहेर पडतोय. व्हिडिओ ऑन करा. धन्यवाद. पुन्हा एकदा डॉक्टर वकील शेख आपल्याशी जुळलेले होते, प्राध्यापक डॉक्टर चिमणकर सर, गजानन बोरकर सर, इतरही महाविद्यालयातील विद्यार्थी, राज्यशास्त्रातील आणि विभागातील या सगळ्यांच्या प्रति मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. आणि 27 तारखेला डॉक्टर रोजी गुप्ता मॅम जे सेंट्रल विस्टावर बोलणार आहेत, राष्ट्रपती भवन मधले रिसर्च स्कॉलर्स आहेत, ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्याच्याकरता मी पुन्हा तिसऱ्या व्याख्यानाकरता आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतो. कहाते सर, आपलं मनपूर्वक अभिवादन आणि धन्यवाद. आणि या निमित्ताने आपला ज्या भावना आहेत त्या शेअर केल्यात, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो. मेत्रे सर, आपले पण धन्यवाद सर. आणि थांबतोय, आपण लिव्ह करतोय मीटिंग.